वाळूची जी घमिला आहे ना ते घेताना फक्त नजरेला नजर झाली बस एवढंच. त्या ह्याच्यातली ही बागायतदारातली मुलगी आणि आम्ही 1-2 एकरवालीच. माझं प्रेम आहे म्हटलं मी तुझ्यावर डायरेक्ट. 28 डिसेंबर तिचं शिक्षण बंद केलं. तिचं शिक्षण बंद केल्यावर मला ते क्लिक झालं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, काय आहे ना. 4थ्या दिवशी तिने मला फोन लावला, तिच्या आजीने लावला आणि मला झाली ती स्टोरी सांगितली. बस असं झालं, तू काय तिला भेटायचं नाही. त्यावेळेस मी समज कसलीच नाही आपल्याला, डायरेक्ट घरी गेलो त्यांच्या. वडील काय म्हणले मग? तू घरी जा म्हणले मला. म्हणजे आईने खूप शिव्या वगैरे दिल्या मला. ती म्हटली आपण पळून जाऊ, तुला 4 बहिणी आहेत मागं, तू सगळ्यात मोठी, तू जर पळून गेली तर बाकीच्या 4 बहिणीचं लग्न कसं होणार. मग मी त्याला म्हणलं आपण लग्न करू, पळून नाही करणार, मी तुझ्या वडिलांची परमिशन घेऊनच लग्न करणार, कसंही असो. हा ऊसतोडीला तुला नेणार आहे आणि इथं तुला फक्त बंगल्यात बसायचं. आता तुला निवड काय निवडायचं. ते म्हणली मी ऊसतोडीला जायला तयार आहे. लग्न झाल्याच्या नंतर मग तिथनंपासून माझा खरं स्ट्रगल सुरू झालं. कारण माझ्या दाजींनी मला एकच प्रश्न विचारला होता, तिनं उद्या जर लिपस्टिक जरी घ्यायची ठरली, 5 रुपये असू द्या किंवा फेअर अँड लवली घ्यायची ठरवली, तुला मागितली 10 रुपये फेअर अँड लवली घ्यायची मला, तू कुठून देणार. मग बायकोला रिपेरिंग शिकवलं मी, तीही शिकली, त्याच्यात पण तिनं माघार नाही घेतली. बरं, शिकली ती पण. तुम्ही जे कराल त्याला पूर्ण सपोर्ट. तुम्ही कशातही जा, मी तुमच्या मागं खंबीरपणे उभा आहे. आणि त्या शब्दावर मी माघारच बघत नाही कधीच. फक्त एवढे माझी डोक्यात होतं की आपण आज जे करतोय ते उद्या करायचंच नाही, उद्या काहीतरी युनिकच द्यायचं लोकांना. बरोबर. एवढीच कल्पना माझ्या डोक्यात कंटिन्यू असायची. अच्छा. आणि त्या याच्यातूनच मला ऑर्डर भेटत चालल्याच्या नंतर एक ऑर्डरमध्ये मला असं हिनवलं गेलं, फक्त पिन लावायची, बोर्डामध्ये पिन लावण्यावरून झालं आमचं. पण बॅड लक असं झालं की काय आपल्याकडनं काही डिसिजन असे चुकतात. पण काय बिझनेसमध्ये कधी बी लक्षातच घ्यायला पाहिजे की आपल्याकडं काय आहे आणि आपण करतोय काय. मी बिझनेसमध्ये मी काय केलं, आयफोन घेतला. कसं असतं माहिती आहे का, धंद्यामध्ये पैसा आला ना, ती प्रत्येकाच्या आयुष्यात ती गोष्ट येतेच, त्याला येतो माज. सेम माझ्याबरोबर तेच झालं. अच्छा. मलाही तेच झालं. म्हणजे घ्यायची गरज नव्हती, मी तो घेतला. त्याची EMI मी जेवढं उभा झालोय, ज्या कृष्णा इव्हेंट जेवढं मोठं केलंय मी, ती पडद्यामागची कलाकार ती आहे. नमस्कार मित्रांनो, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आज आपण आपल्या नवीन पाहुण्यांना भेटूयात, त्यांचे अनुभव ऐकूयात. तर नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव योगेश हरिचंद्र नाईक. अच्छा. आणि काय करता आपण सर? माझा इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस आहे, कृष्णा इव्हेंट्स म्हणून. बरं. जामखेडमध्ये. ओके. आता मी गाव सोडलं, म्हणजे माझं ॲक्च्युली लव्ह मॅरेज आहे. बरं. लग्न झाल्याच्या नंतर मला काम तर काहीच नव्हतं. म्हणजे तर माझं गाव पहिलं चापडगाव होतं. बरं. आई शेती आई वडील सगळे शेतकरीच आहेत. तर त्यांनी कधी म्हणजे असं मला मोकळं कधी सोडलेलंच नाही. म्हणजे आमची शाळा असायची, सकाळी 8 वाजता स्टार्ट व्हायची, 12-12:30 वाजता सुटायची. चापडगावमध्ये माध्यमिक स्कूल होतं. तर तिथनं 12:30 आल्याच्या नंतर फक्त अर्धा तास आई मला द्यायची जेवायला. मी तिला बाई म्हणतो. तर अर्धा तास जेवायला असायचं आणि त्यानंतर मला कुठे पाणी मारायला म्हणा, एखाद्या बांधकामावर, त्याच्यानंतर सोनाराच्या दुकानामध्ये कामाला असू द्या, कंपाऊंडर म्हणून, म्हणजे एक हॉस्पिटल आहे चापडगावमध्ये, मग तिथं मी कंपाऊंडर म्हणून मला त्यांनी ठेवलं. म्हणजे असं मी माझा वेळ कधी मोकळा नव्हताच. आणि मग संध्याकाळी 8 वाजता सुट्टी व्हायची याच्यातनं, मेडिकल असू द्या, मेडिकलमध्ये पण मी काम केलं. 8 वाजता सुट्टी झाल्याच्या नंतर मग आईला मदत, आई शेती करून आलेलं, आईला जास्तच काम करत नसायचं. तर मग ते घरातली भांडी असू द्या, झाडून असू द्या, आणि त्यानंतर तिच्या सगळे, म्हणजे अशी चूल असायची, चुलीमध्येच तिला सगळं आणून द्यायचं. पिठाचा डब्बा असू द्या, शेंगदाणे असू द्या, जे स्वयंपाकाला जे लागतंय ती बसायची एका जागेवर, कारण तिला जास्त होत नसायचं हालचाल. म्हणजे एक तर दमून आलेली असायची ना कामामधून. बरोबर. तर मग त्यामधून ती जे लागतंय तिला ती मी आणून द्यायचं. हाच माझा हे डेली रुटीन हेच असायचं. परत आपलं सकाळी गेल्याच्या नंतर 12-12:30 वाजता आलं का, मग घरचं पाणी वगैरे भरायचं, याच्यातच माझं रुटीन. 1 वाजेपर्यंत मी अर्धा तासात एवढे कामं करून घ्यायचे आणि मग आपले हे काम चालून द्यायचे. मग पाणी मारणं, म्हणजे मी आता तुम्हाला सांगायला अडचण नाही, माझे वडील बांधकाम आहेत, बांधकामाचं मिस्त्री करतात, बांधकाम करतात ते. तर त्यांना ग्रामपंचायतचे कामं त्यावेळेस असायचे. तर ते गटार वगैरे नाही का आपलं बांधायचे, ते बांधायला असायचे. तर तिथं पाणी मारायला माणूस लागतो. मग मला त्यांनी तिथं पाणी मारायला काही दिवस ठेवलं. त्याच्यानंतर बांधकामाला आईने बांधकामाला पाणी मारायचं होतं. एक सोनारांचं मोठी बिल्डिंग चालू होती, त्या बिल्डिंगला पाणी मारायला ठेवलं होतं. 20 रुपये रोज होता मला त्यावेळेस. बापरे. 600 रुपये महिना.
आणि किती सालची गोष्ट आहे ही? ही माझ्या हिशोबाने 2008ची असेल. अच्छा, 2008ची गोष्ट. 600 रुपये महिना होता मला. सगळ्यात म्हणजे माझं बेसिक जे सुरू झालं ते 600 रुपये महिना, मला 20 रुपये रोजाने आपलं 3 टाईम पाणी मारायचं. पण मला त्याचा कधी हेच नव्हतं. म्हणजे आपण बाई म्हणली ना हे काम करायचंय, ते झालं तसंच करायचं फक्त. म्हणजे तुमच्याकडे आईची शिकवण जास्त होती का? काम जास्त म्हणजे माझ्या आईचं सांगतो तुम्हाला, ती शेती काम करता करता लोखंड अशी गोळा करायची. म्हणजे रानात बघा असं लोखंड पडलेलं असायचं, तर ते लोखंड गोळा करून विकायची ती. बापरे. आणि त्यातून आमचं काय असेल ते, म्हणजे असं ती इतकी चिकाटी होती तिची. म्हणजे हे खरं फॅक्ट आहे, असं याच्यात अतिशयोक्ती काहीच सांगत नाही. अच्छा, म्हणजे आईचं कष्ट खूप खूप खूप. आईचे पण वडिलांचे पण दोघांचे कष्ट आहेत. अच्छा, मग पुढे? मग त्यांनी शिकत मी आपलं दोन्ही हे करत, शिक्षण करत, शाळा करत, ह्या दोन्ही गोष्टी चालू ठेवल्या. 12वी झाली. 12वी नंतर परत 1-2 वर्ष गॅप घेतला आणि परत शिक्षण चालू केलं मी. मग शिक्षण चालू केल्याच्या नंतर शाळा म्हणजे आपण मी कॉलेजच्या जीवनात गेल्याच्या नंतर मी हॉस्पिटलची ड्युटी सोडली, कारण ती खूप व्हायची. 10 वाजता कधी 10 वाजता सुट्टी असायची आणि मला घरी, म्हणजे मी घरात नव्हतोच, फक्त आपलं जेवायला यायचं आणि जायचं. आईने मेडिकलमध्ये लावलं, तिथेही त्याच गोष्टी व्हायला लागल्या. म्हणजे टाईम त्यांच्यानुसार ते बरोबर होतं, पण मला टाईम कसलाच नव्हता माझ्यासाठी. मग नंतर मी असं विचार केला की आपण वडिलांना थोडीशी मदत करू बांधकामामध्ये. चला, आपलं शिक्षणात एवढं आपल्याला जास्त हे भेटलं नाही, यश भेटलं नाही, तर आपण वडिलांना थोडंसं स्ट्रगल करू. मग मी बांधकामाला तेव्हा 300 रुपये रोज भेटायला लागला. मग अच्छा, बांधकामाला त्यांच्या हाताखाली काम करायला जायला लागलो. वाळू असू दे, खडी असू दे. मी विहिरीच्या रिंगा पण टाकलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. बरं. म्हणजे विहिरीला अशा गोल्ड रिंग करतात, त्या रिंग पण टाकल्यात. 300 रुपये रोज असायचं त्यावेळेस मला तिथं. ते पण असं कंटिन्यू जेव्हा 4-5 दिवस असेल तेवढं आपलं करायचं. मग हे काम करत 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 अशीच एका कामावर एका मुलीशी भेट झाली. म्हणजे त्यांचंच घरचं काम चालू होतं. बरं. तर ते काम पण म्हणजे आमची स्टोरी अशी आहे की ते वाळूची जी घमिलं आहे ना, ते घेताना फक्त नजरेला नजर झाली, बस एवढंच. अच्छा, पाटी उचलताना अशी नजरेला नजर झाली. आणि तिथपासनं जी मनात तिच्या नव्हतं सुरुवातीला, माझ्या होतं. पण जी माझ्या मनात त्यापासून हे झालं की आता बरं, ती असा विषय झाला की ती तिच्या क्लासमध्ये खूप टॉपची, म्हणजे टॉप 3मध्ये 1मध्ये असायची. हुशार पोरगी, खूप हुशार होती. आणि आपल्याला शिक्षणाचं जास्त नव्हतंच, म्हणजे आपण लक्षच नव्हतं शिक्षणाकडे जास्त. मग तिच्यामुळं थोडंसं शिक्षणामध्ये इंटरेस्ट आला. अच्छा, तुम्हाला शिक्षणाला इंटरेस्टच नव्हता असं. पहिल्या नजरेतच आवडली? हो, पहिल्या नजरेत. कारण मी याच्या आधी तिला खूप वेळेस बघितलं. आमचं गाव दोघांचं एकच आहे, एकच गाव असल्यामुळे खूप वेळेस बघितलं. पण मला कधी त्या नजरेनं आपण कधी बघितलंच नाही. आणि ते त्या दिवशी मी ते बघितलं आणि मग ते मनात थोडंसं हे झालं, ती मुवमेंट कॅप्चर झाली. आणि ती मुवमेंट अजूनही माझ्या मनात आहे, ती अशी अजूनही आठवते ती. आणि तेव्हापासून मग ती आवडायला, जशी आवडायला लागली, मी तिच्या सानिध्यात जाण्याचा खूप प्रयत्न करायचो. तिच्याजवळ, म्हणजे आपलं कॉलेज सुटल्यानंतर सोबत जाण्याचं असू द्या, बोलणं असू द्या, असं प्रयत्न करायचो. पण ते काही शक्य होत नसायचं, कारण माझं 12वी चालू असतं आणि ती 10वीला होती त्यावेळेस. 2 वर्षाचा आमच्यामध्ये गॅप होता. अच्छा. पण ते गॅप असताना थोडीशी अशी मदत झाली की तिचा 10वीचा पेपर होता, तेव्हा आमच्याकडे थोडेसे कॉप्या वगैरे चालतात. आता मी 12वीला, मला माहिती आहे मला काही येत नाही जास्त, पण आता मी ज्या हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून होतो त्या हॉस्पिटलमध्ये तिचे वडील आले. आता तो डॉक्टरांचा मुलगा माझा मित्र, त्याला ही मित्राला आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो, त्याला माहीत होती ही गोष्ट. ते त्यांना बोलले की बाबा असं इंग्लिशचा पेपर आहे मुलीचा, थोडंसं काही तिला सांगता आलं, तिथं शाळेत जाऊन सरांना काहीतरी ओळख दाखवत आली तर बघा. बस मग मला एवढंच पुरेसं झालं. मग तिथपासनं जी मी तिच्या बोलण्यात आलो, मग तिथपासनं आमचा दोघांचा प्रवास सुरू झाला. अच्छा, म्हणजे मग पहिलं प्रपोज कसं झालं? मग पहिलं प्रपोज मीच केलं, पण तेवढं धाडच नव्हतं सुरुवातीला पहिलं प्रपोज करायचं होतं. म्हणजे तिला थोडंसं म्हणजे लक्षात येत होतं नाही का, आपली ती पहिली कशी असायचं, आपलं मेलचा पासवर्ड बी त्या नावाने असायचा, कुठलाही पासवर्ड म्हणजे त्या नावाने असायचा. मग तिला मी कधी कधी सांगायचं की माझं पासवर्ड हा आहे, तिला ते लक्षात येतं. आम्ही दररोज बसनी एक 16 किलोमीटर आमचं शेवगाव आहे तालुका प्लेस, तिथं आम्ही तिला 10वी झाल्याच्या नंतर 10वीपर्यंत आमचं म्हणजे
मी तिला प्रपोज मारलंच नव्हतं 10वी होईपर्यंत, कारण सुरुवातच 10वीच्या एंडला झाली. आणि त्यानंतर स्टार्ट म्हणजे जेव्हा ती 11वीला ॲडमिशनची वेळ आली, आता मी 10वीला थोडंसं पेपरमुळे तिच्याजवळ आलतो, तिच्या वडिलांच्या मी डोळ्यात आलो होतो की बुवा ही मुलगा चांगला आहे, तिला थोडंसं शिक्षणाचं काहीतरी त्यांनी सांगितलं किंवा 2 गोष्टी सांगितल्या, सरांना सांगितलं, म्हणून त्यांच्याविषयी आदरार्थी मी होतो. मग त्यांनी मला बोलवलं, हिचं शिक्षण हिचं कुठं करायचं, काय करायचं. आता मी शेवगाव तालुक्याच्या ठिकाणी मी जायचो क्लासेस, मी त्यावेळेस कम्प्युटर रिपेअरिंगचा कोर्स लावलेला होता. तर मग मला उलट माझ्यासोबत पाहिजे नव्हतं, म्हणून म्हणजे आता तो कोणालाही तो हे आवडतोच तोच. बरोबर. तर मग मी म्हटलं आपण तिला शेवगावलाच ॲडमिशन करू, आपण ती हुशार आहे, सायन्सला ॲडमिशन घेऊ. तेव्हा आमच्या गावामध्ये सायन्स नव्हतं, आर्ट होतं. तिच्या वडिलांचा जबरदस्त विश्वास. हा विश्वास, पण तो कसा आपला एक आपलं, आता आम्ही कास्टनी एकच आहेत, दोन्ही पण कास्टनी एक आहेत, ते पाहुणेच आहेत आमचे. बरं. त्या पाहुण्याच्या नात्याने त्यांचा एक विश्वास होता आणि त्यामुळे त्यांनी पाठवलं मला त्यांच्यासोबत, म्हणजे तिच्यासोबत ते ॲडमिशन वगैरे मीच केलं सगळं. बरं. आणि मग आमचं डेली जाणं येणं सोबत असायचं दोघं. अच्छा. मग पुढे मग मी शेवटी म्हणजे जसं जसं आमचं बोलणं वाढलं तसं तसं फोन व्हायला लागले. माझ्याकडे बटनाचा कीपॅडचा मोबाईल होता त्यावेळेस. मग ते फोनवरती कॉईन बॉक्सवरनं फोन करायचे मला त्यावेळेस. तो बोलता आणि आम्ही बोलत 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 मग एक दिवशी मी तिला लॅबमध्ये, कम्प्युटर लॅब होती जिथे मी रिपेअरिंग करत होतो, तिथंच प्रपोज मारलं. आता ते मला माहीत होतं येसच येणार आहे, आणि ते 2 दिवसांनंतर येस आलं, लगेच नाही आलं पण आलं. ओके. म्हणजे ते प्रपोज म्हणजे कशा पद्धतीनं मारलं होतं? माझं प्रेम आहे म्हटलं मी तुझ्यावर डायरेक्ट. हो. अच्छा, ग्रेट. ओके. मग पुढे मग कशा कशा गोष्टी होत गेल्या? मग ते ॲक्सेप्ट झाल्याच्या नंतर म्हणजे कसं आहे, समाजाला ह्या गोष्टी नाही पटत. मलाही ते आज मी ज्या याच्यामध्ये आहे, माझं आत्ता वय बघता, ते मलाही त्या गोष्टी चुकीच्या वाटतात, पण त्यावेळेस ते वय असतं त्यामुळे त्या गोष्टी होतात. तर ते ॲक्च्युली कसं आहे की आम्ही म्हणजे आमच्या याच्यामध्ये गावामध्ये एक नाही का, काहींना एक 50-60 एकर जमीन असते, काहींना एकदमच 2-3 एकर असते, बागायतदार असतात. हां, बागायतदार असतं बागायत. मग ते तुम्ही ते हलक्या क्वालिटीचे ते एवढे असं बस असंच एक कन्सेप्ट होता त्यांचा सगळ्यांचा विचार करण्याचा. आणि ही त्या ह्याच्यातली ही बागायतदारातली मुलगी आणि आम्ही 1-2 एकरवालीच, एकदम ॲक्च्युली आम्हाला बी 2च एकर आहे खरं म्हणजे, आम्हाला काही जास्त नाही. तर आम्ही त्यातले मग मी तिच्यासोबत फिरतोय, जातोय, येतोय, हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. मग ते काही जण असं असतात की एकाचे 2 सांगणारे. आता ॲक्च्युली झालं कसं की तिच्या आजीने मला तिच्यासोबत तिचे त्यावेळेस सर्टिफिकेट काढायचे होते, मला तिनं पाठवलं. आता मी ऑलरेडी घरच्यांना ओळखीच होतं, त्यामुळे मला कोणी नाही म्हणतच नव्हतं जायला. पाठवलं, पण त्यांनी काय केलं की घरी सांगितलं नाही. आता मला वाटलं तिच्या आजीने सांगितलंय, मला जायला काहीच अडचण नाही, माझ्या मनात काही नव्हतंच ना. आणि मी गेलो आपलं संभाजीनगरला, आता तेव्हा औरंगाबाद होता, आता संभाजीनगरला गेल्याच्यानंतर मी तिला सोडून आलो, बसमध्ये सोडून आलो. तिच्या वडिलांना एक जण आहे, आता त्यांचे काय हाल आहेत आता मला माहिती, म्हणजे त्या व्यक्तीचे. बरं. त्यांनी एक जे घडलंच नाही, ज्या गोष्टी कधीही घडल्या नाही त्या सांगितल्या. बापरे. आमच्या आयुष्यात त्या म्हणजे लग्नाच्या आधी आमच्याकडून त्या कधी घडल्या मी नाही, आम्ही त्या केल्या पण नाहीत, त्या गोष्टी सांगितल्या. मग कुठल्याही बापाला राग येणारच. बरोबर आहे. अर्थात त्यात असा विषय झाला की भाऊकीने सांगितल्यानंतर जास्त राग आला, इतर लोकांनी सांगितलेली वेगळी गोष्ट असते. बरोबर आहे. मग ते भाऊकीने सांगितलं, त्यांना जास्त राग आला. मग राग आल्याच्यानंतर तिचं 28 डिसेंबर तिचं शिक्षण बंद केलं. अच्छा. तिचं शिक्षण बंद केल्यावर मला ते क्लिक झालं. 2 दिवस झालं, 3 दिवस झाले, काय आहे ना. 4थ्या दिवशी तिनं मला फोन लावला, तिच्या आजीने लावला आणि मला झाली ती स्टोरी सांगितली, असं असं झाले, तू काय तिला भेटायचं नाही. त्यावेळेस मी समज कसलीच नाही आपल्याला, पुढं डायरेक्ट घरी गेलो त्यांच्या. डायरेक्ट? हां. तिला तिच्या घरचे त्यावेळेस समजून सांगत होते. मी म्हटलं नाही, लग्न करणार तर हिच्याशीच करणार, नाही तर मला लग्नच करायचं नाही. मी तसली धमकी वगैरे काय नाही दिली, माझ्याशिवाय ती सुखात राहणार आहे नाही, असं तसलं काही नाही बोललो. पण करणार तिच्या वडिलालाही बोललो. वडील काय म्हणले मग? तू घरी जा म्हणले मला. म्हणजे आईने खूप शिव्या वगैरे दिल्या मला, माझ्या सासूने, आता सासू आहे माझी ती, त्यांनी शिव्या वगैरे दिल्या. ठीक, म्हणजे त्यांचा राग मला कसलाच नाही, ती त्यांच्या जागी एकदमच योग्य होती. बरोबर. चूकच नव्हती काही. कुठलेही आई वडील आपल्या मुलीची प्रायव्हसी म्हणा किंवा तिच्या फ्युचरसाठीच बघणार. कुठल्याही आई वडिलांना ऑब्व्हियसली कुठलाही मुलगा आला तर ते पटणारच नाही. होय, मग ते चूकच असणार.
तर त्यांनी त्यावेळेस मग ते मी जे म्हटलं तुम्हाला की डॉक्टरांचा मुलगा माझा मित्र आहे, त्याला बोलवून घेतलं, त्याला सांगितलं असं असं आहे. त्यानंतर मी नाही त्यांच्याच भावकीतला एक जण जो माझ्याजवळच होता, तिचं स्थळ बघण्याचं काम सुरू केलं त्यांनी. ते स्थळ बघायचं, मी जसं जसं तिचे स्थळ बघायला यायचं तसं मी ते कॉन्टॅक्टमध्ये होतोच. माझा बॅड लक असा की तिला मेजरचंच एक स्थळ आलं. अच्छा. बरं, ते आलं ते तर म्हटलं की सगळं मीच करून घेतो. आता मला ॲक्च्युली माझी मिसेस धरून, म्हणजे तिला ती धरून 5 जण आहेत, तिला भाऊ नाही आहे. बरं. तर ती लग्न करून घेतो म्हटलं, मग घरचे ओके म्हटले. मी रडायला लागलो, भाऊ पशी रडलो, खूप रडायचं घरात. जेव्हा तिचं लग्न ठरलं रडायला लागलं. मग नंतर डॉक्टरजवळ रडलो, जिथं मी कंपाऊंडर होतो, कारण मी हॉस्पिटलला पण जाय नाही कामावर, नुसतं घरात बसून रडायचो. मंदिरात जायचो, तिथं रडायचो देवापुढं. ती पण रडायची का? हा, मग तिथं रडणं म्हणजे ते हेच होतं, अटॅचमेंटच होती त्यावेळेस. बरं. आणि म्हणजे आम्ही एक वेळेस ते जमल्याच्या मध्ये आम्ही 1:30-2 वाजता रात्री गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर लांब, म्हणजे जिथं कुठं एकदम भयान शांतता, तिथं भेटायचो. प्लॅनिंग काय करायचं काय नाही, उद्या हे स्थळ येणार आहे, उद्या ते स्थळ येणार आहे. पण फायनल झाले. म्हणजे मी असं कुणाला म्हटलं, आता नाही का ते एक असतं बघा की आपण फोन करून सांगतात की माझं तिच्यावर प्रेम आहे, तुम्ही लग्न मोडा, तसलं काहीच नाही. मी तिकडच्या लोकांना काहीही सांगितलेलं नव्हतं. फक्त ते मला तिच्याकडनं कळायचं की असं असं झालं, तसं असं झालं. आमची कॉलमध्ये आधीमध्ये व्हायचे, असे मेसेज वगैरे रात्री व्हायचे. तर मग ते सांगितल्यानंतर ती म्हटली आपण पळून जाऊ. म्हणलं नाही, तुला 4 बहिणी आहेत मागं, तू सगळ्यात मोठी, तू जर पळून गेली तर बाकीच्या 4 बहिणीचं लग्न कसं होणार म्हणलं. म्हणजे माझा त्याच्यात पण स्वार्थ नव्हताच त्या याच्यामध्ये, पण मला त्यांची ती बारक्या होत्या त्यांची काळजीच होती. मग मी त्याला म्हणलं आपण लग्न करू, पळून नाही करणार, मी तुझ्या वडिलांची परमिशन घेऊनच लग्न करणार कसंही असो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी खुनशी आहे थोडा म्हणजे मी चांगला खुनशी आहे. माझ्या मनात मी एखादी गोष्ट धरली ना ती पूर्ण करणार, मग ती काही करू त्याच्यासाठी. मग मी ते म्हटल्याच नंतर मी असे काही प्लॅनिंग केले की डॉक्टरला सांगितलं की तुम्ही त्यांना समजून सांगा. मग डॉक्टरने बोलून घेतलं. म्हणजे तुम्हाला मग त्यावेळेस तुम्ही एवढे लहान होता, तुम्हाला असं नाही का वाटलं नाही आता ती स्वतःहून म्हणते आता पळून जायला पाहिजे, तर मग का नाही, मग तुम्हाला असं काय वाटलं की बाबा नाही पळून जायचं अडचण नाही. पळून जायला मग आता मित्र कंपनी लगेच सांगणार की ये तू इथं, आम्ही आहे तुझी व्यवस्था करू राहण्याची त्याची. पण मला ना माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की आम्ही पळून गेल्याच्या नंतर, आता मी लहान आहे सगळ्या, मला 3 बहिणी आहेत, मोठा भाऊ आहे आणि मी सगळ्यात लहान आहे. माझं काही नाही, आता मी लास्ट घरातला फक्त मीच लग्नात राहिलो होतो. बरोबर. पण तिच्या घरात 4 जण आहेत ना, उद्या त्या 4 जणीचं जर जमवायचं म्हटलं लग्न, तर ते काय म्हणणार, मोठी मुलगी पळून गेलेली आहे. ते त्यांच्या दृष्टीने त्या मुलींसाठी त्यांचा काय दोष याच्यामध्ये, काहीच नाही. बरोबर. मग त्यांच्या नशिबात ह्या गोष्टी काय याच्या, म्हणून मी म्हटलं नाही. फक्त एवढाच कन्सेप्ट माझ्या डोक्यात होता त्यावेळेस. पण बरोबर. किंवा एक मुलगी पळून गेली तर बाकीच्या 4 मुलींचं शिक्षणाचं सगळ्याच गोष्टी, हो म्हणजे ते काय होतं, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज होतो. वडिलांचा असू द्या कुणाचा, जास्त शिकवलं की हे असं होतं, त्याच्यापेक्षा नकोच, ही 10वी पर्यंत बघायचं, असं तसं करायचं, त्यापेक्षा नकोच. आणि आपण बघतच आलेलो आहे की एखादी मुलगी, गावातली मुलगी पळून गेली की लोक कशा नजरेने बघतात, मेंटॅलिटीच चेंज होते सगळी बघतात. म्हणजे खूप लोकांची सगळ्यांची नजर म्हणजे बघण्याची वेगळीच होती त्यांच्याकडे. हो. तर मग मी म्हटलं नाही, ते नाहीच जायचं आपल्याला पळून. बरं. आपण जे आहेत आपण ते तुझ्या वडिलांची परमिशन घेऊन आपण हे करू. बरं. मग त्यांना मी जेव्हा डॉक्टरांशी म्हणजे खूप रडायचं, मग तो माझा मित्र म्हटला की भाऊ, त्यांना डॉक्टरांना भाऊ म्हणतो आम्ही, भाऊ तुम्ही त्यांच्या वडिलाला काहीतरी समजून तरी सांगा जरा. मग तिला बोलवलं, तिच्या वडिलांना बोलवलं. डॉक्टरने फक्त एकच प्रश्न विचारला आणि मला पण बोलवलं. आम्ही 3 जण बसलेलो होतो. माझ्या समोर प्रश्न विचारला की एकीकडं तो मुलगा मेजर आहे, म्हणजे त्यावेळेस माझ्या हिशोबाने मेजरला 40, 45, 50 पॅकेज असू शकतं. मला अंदाज नाही, पण मला असू शकेन असा अंदाज होता. आणि मी कॉलेज करतो, मला काय 800 रुपये महिना 800 रुपये महिना मला. ते म्हटले आत्ता तुम्ही आता ठीक आहे, हा सिंगल आहे, उद्या लग्न झाल्यानंतर हा ऊस तोडीला नेणार आहे तुला. त्यांनी डॉक्टरने हीच डायरेक्टली शब्द वापरले. बरं. हा ऊस तोडीला तुला नेणार आहे आणि इथं तुला फक्त बंगल्यात बसायचं. आता तुला निवड काय निवडायचं. ती म्हणली मी ऊस तोडीला जायला तयार आहे. मग डॉक्टर म्हणले बघा आता याच्यापेक्षा तुम्हाला अजून काय समजून सांगायचं.
तुम्हाला सांगितलं 28 डिसेंबरला हे कन्फर्म झालं. हम्म. ही आमची बैठक बसली 8 जानेवारीला. बरं. म्हणजे 8-10 दिवसात आमच्या ह्या गोष्टी झाल्या. 8 जानेवारीला बसली आणि ते म्हणले 10ला लग्न 11ला लग्न करायचं लगेच दुसऱ्या दिवशी. हो. बापरे. पण आता ते लग्न जरी मी मस्त म्हटलो मी करणार, मला अडचण नाही. पण घरचे पण मला मॅनेज करायचे होते. माझे वडील झाले, मी वडिलांना केलं, सगळ्यांना मॅनेज केलं. दाजी ज्यांनी मला उभं केलं ना ते दाजीचे जामखेडला आहेत. ते म्हणजे त्यांची मनातून होती, पण त्यांनी थोडंसं नाही का एक आव आणल्यासारखं केलं की बाबा, आव नाही म्हणता येईल त्याला, मला वाटतं सोंग केल्यासारखं की मला पसंतच नाही मुलगी, नको हे करायचंच नाही, त्यांच्या मनात होतं. त्यांनी सुरुवातीला परमिशनचं हे केलं, पण मी त्यांची हे काढली, समजूत काढली. पण ते त्यांची परमिशन होती, पण नाही का दाजी एक चेष्टेचा असतो विषय असतो ना, बरोबर. तशा मेवणं म्हणलं चेष्टा म्हटलीच, मग तशा पद्धतीने त्यांनी हे केलं, त्यांची समजूत काढली, मग आमची तयार झाली. बरं. त्यावेळेस माझ्या हिशोबाने मुलीचे वडील कसे काय तयार झाले? मुलीचे वडील फक्त तेवढ्या शब्दात झाले. तेवढ्या एका शब्दावर? तेवढ्या एका शब्दात. म्हणजे मुलीचे वडील पण चांगलेच असतील, म्हणजे विचार, म्हणजे वैचारिक माणूस. खूप कष्ट करतात ते पण. अच्छा. खूप कष्ट, म्हणजे ते भयान कष्ट करतात ते. कारण हे त्यांची का शब्द ऐकला त्यांनी डॉक्टरांचा, ही खूप यांची डॉक्टरांची शेती माझे सासरेच करतात. बरं. मग त्यांचे थोडेसे स्वभाव माहीत होता ना एकमेकांचा. बरोबर. आणि डॉक्टर म्हटल्याच नंतर, मुलगी तशी म्हटल्याच नंतर मग ते म्हटले ठीक आहे, तिचं मनच आहे ना, मग करू आपण. पण लगेच करायचं म्हणजे काय होतं, आता लोकांना माहीत झाले, लोक काही उठवतात. आणि शेवटी मी मुलीचा बाप आहे म्हटले, मला ह्या गोष्टी नाही कानावर जर आल्या तर मला त्रास होतो, त्यापेक्षा ते लगेच लग्न करा. मी घरच्याची परमिशन वगैरे करून, तेव्हा मला वाटतं की हुंडा नाही पण आपलं एक सोनं करायचं ना, तर काय 1.5 तोळ्याचं करायचे. माझ्याकडे पैसेच नाही, वडिलांकडे पैसे नाही, काहीच नाही ना. 8 तारखेला बैठक झाली, 11ला लग्न. त्यावेळेस 30,000चं सोनं केलं माझ्या बायकोला. बापरे. पैसे कुठून? काहीच नव्हते, त्यांनीच केलं, वडिलांनीच केलं. फक्त एक मंगळसूत्र केलं आणि कानातलं केलं, जास्त काही नव्हतं. लग्न झाल्याच्या नंतर मग तिथनंपासून माझा खरं स्ट्रगल सुरू झालं. आता लग्नात कसं झालं की 600-800 रुपयात काय बघणार माझं? नाहीच. कारण माझ्या दाजींनी मला एकच प्रश्न विचारला होता, तिनं उद्या जर लिपस्टिक जरी घ्यायची ठरली, 5 रुपये असू द्या, किंवा फेअर अँड लवली घ्यायची ठरवली, तुला मागितली 10 रुपये फेअर अँड लवली घ्यायची मला, तू कुठून देणार? 600 रुपयात 800 रुपयात काय बघता? आता मग म्हणलं आता हे काम सोडावं लागेल लग्न झाल्याच्या नंतर. मग तिथपासनं मिळेल ते काम. मग कुठे कापूस तोडायला जायचं, कापूस तोडायला जायचो, कापूस वेचायला जायचो. आता मी हे काम कधीच केलेलं नाही. मला काम काय असायचं, शाळेत कॉलेजमधनं यायचं, घरचं धुनी भांडी वगैरे करायचं, पाणी वगैरे भरायचं ना आपलं, ते काय सेंटरिंगचं काम असेल ते, तेवढं. पण हे शेतातले असले काम मी कधीच केलेलं नाही. आता ते काम करताना माझे व्हायचे हाल. आता आईचं काळीच, आईला ते बघवायचंच नाही. आई म्हणायची तू काहीतरी कर. काय करावं? मग माझ्या चुलत्यांनी सहज, एक माझे चुलते व्हेटरनरी डॉक्टर आहेत, त्यांनी आता लग्न झाले माझं म्हणून त्यांनी एक सहज एक म्हटले तू MRचा एक इंटरव्ह्यू देऊन बघ. आता माझं थोडंसं म्हणजे बोलण्याचं स्किल थोडंसं चांगलं आहे, आवाज चांगला आहे. ते म्हटलं तू एकदा आणि मार्केटिंगमध्ये सगळ्यात मोठं भांडवल म्हणजे बोलणंच असतं. अगदी. तर त्यांनी मला ते इंटरव्ह्यू द्यायला लावला. पुण्यामध्येच इंटरव्ह्यू होता, इथं सिंहगड रोडलाच होता. तर तो मी इंटरव्ह्यू दिला. म्हणजे ते इंटरव्ह्यू घेताना त्यांनी मला एक 10 पानाचं एक प्रत्येक प्रोडक्टचं डिटेलिंग दिलं. आता मी मुळात त्या फील्डमधलं माझा आणि त्याचा काही अनुभवच नाही ना. बरोबर. ते सगळं डोक्यावरनं जायला लागलं माझ्या. म्हणजे ते नवीनच वाटायला लागलं मला. पण तरी बायको काय करायचं, आम्ही संध्याकाळी, आमचं नवीन लग्न झाले, पण आम्ही त्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी हे करून फक्त ती माझं पाठांतर घ्यायची संध्याकाळी. अच्छा. पाठांतर घ्यायची आणि मी आपलं म्हणजे बोलायचं. म्हणजे आमची डेली रुटीन 8 दिवसाचं मला त्याने टायमिंग दिलं, तर डेली रुटीन हेच. पाठ घ्यायचं, तिनं पाठ घेतल्यानंतर सगळं आज एक प्रोडक्ट उद्या एक प्रोडक्ट असं करून आम्ही ते 8 दिवसात 10 प्रोडक्ट काहीतरी पाठ केले. अच्छा. ते प्रोडक्ट झाल्याच्यानंतर मी इथं आलो, बसमध्ये पण मी वाचतच आलो. त्यावेळेस मी बसमध्ये चाललो होतो. आणि इथं पुण्यामध्ये आल्याच्यानंतर 8 नंबरचं प्रोजेक्ट, त्याने 1 नंबरचं जे प्रोजेक्ट विचारला मला काय आहे त्याच्यात, म्हणजे काय, तर थोडक्यात एक इंजेक्शन आहे.
त्या इंजेक्शनमध्ये काय कंटेंट आहे काय. मी 1चं 2मध्ये घुसळायचं, 2मध्ये 3मध्ये घुसायचं, कारण माझं असं कन्फ्यूज झालं होतं मी सगळं. बरं पाठ होतं पण त्यांच्या लक्षात आलं की याच्या सगळ्या गोष्टी पाठ आहेत, बरं फक्त हे कन्फ्यूज झालं. आणि आपण कधी इंटरव्ह्यू पहिलाच माझ्या आयुष्यातला तो पहिला इंटरव्ह्यू त्यांनी मला 8 दिवसात सांगतो बोलली. 8 दिवसात सांगितल्याच्या नंतर मला पहिला त्यांचा कॉल आला की तू सिलेक्ट झाला आहे, तुला आईला आता त्यावेळेस अहमदनगरच होतं, अहमदनगर हेडक्वार्टर दिले तुला. मग मला कुठंतरी थोडंसं जीवात जीव आला. मला पगाराचं काही नव्हतं, फक्त मला कुठंतरी काम करतोय हे माझ्या उद्देश माझं पहिलं हेच होतं. पगार काय देऊ, कारण एकतर आपलं ते क्वालिफिकेशनच नव्हतं. त्यांना विचारावं कसं की काय पगार देणार तुम्ही, कुठल्या बेसवर विचारणार, जे देतील ते आपलं सोनं म्हणून घ्यायचं ह्या विचारात मी होतो त्यावेळेस. मग त्यावेळेस त्यांनी माझ्या हिशोबाने मला 14,000 रुपये पॅकेज दिलं. अच्छा, म्हणजे 800 रुपयावरून मी 14,000 माझ्यासाठी खूप मोठा होता ते. बरोबर, खूप म्हणजे मी खुश झालो. आता मार्केटिंगला त्यांनी इंटरव्ह्यूत विचारलं गाडी, कारण मार्केटिंगमध्ये MRमध्ये गाडीशिवाय मार्केटिंगच नाही. म्हटलं हाय, नव्हतीच गाडी आमच्याकडे, पण तरी हाय म्हटलं मी. मग तो इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी ते मला गाडी घेतली. मी गाडीवर इंटरव्ह्यू केला आणि डेली आता मला जामखेड पण असायचं त्यावेळेस, दाजी माझं गाव. बरोबर. आता आमचं कसं असायचं की 200-250 किलोमीटरच्या पुढं मग डेली 200 रुटीन असायचंच. बरं. तर 200मध्ये आम्ही स्टे करायचो तिथंच. तर मी जामखेडचा जो स्टॉप म्हणजे स्टे असेल तो ताईच्या घरीच करायचो. तर ती माझी दररोजची येणं जाणं ते बघायचे दाजी. बरं. दाजी म्हणले तुला एवढं जर पळपळ करत असेल, तू जर पैसेच राहत नसतील, बरं त्यात बायको माझ्याजवळ नाही, म्हणजे शनिवारी मी गावाकडे जायचो, रविवारी परत नगरला राहायला यायचो. नगरला राहिलो होतो मी. मग ते रडारडी व्हायची आमच्या दोघांची. तर मग जामखेडला गेल्याच्यानंतर ते म्हणले तू एवढं करतो, मग करतो तरी कशासाठी. त्यांचं मोबाईल दुकान आहे माझ्या दाजीचं त्यावेळेस, मोबाईल दुकान खूप टॉपचं होतं तिथं जामखेडमध्ये, उमेश जमदाडे नाव आहे त्यांचं. बरं. तर त्यांनी मला म्हटले तू मला पार्टनर हो. पण आता ते खूप शार्प माइंडेड आहे दाजी माझी. त्यांनी आता तुम्हाला सांगतो मला कलेक्शन लावून दिलं. पिग्मी एजंट ज्याला म्हणतो आपण, एका प्रत्येक इथं कलेक्शन करायचं, 3% काहीतरी आपल्याला त्यातलं कमिशन भेटणं, म्हणजे त्या बेसने मला त्यांनी हे दिलं, पिग्मीचं रुटीन दिलं जामखेडमध्ये. मी म्हटलं ठीक आहे, दाजी म्हणतोय ना, ते जे म्हणतात त्यांना अनुभव आहे. ते जेव्हा म्हणले पार्टनर आहे काहीतरी याच्या गोष्टी असेल, चला आपण पार्टनर. मी त्यावेळेस काहीच विचार केला नाही. हे जॉब आपल्याला लागला, मी 6 महिने जॉब केला तो. हे जॉब लागला सोडायचा नाही, अजिबात नाही विचार केला. दाजी म्हणतात ना हे मोबाईल दुकान करत, मी लगेच होय येस केलं. मग त्यांनी मला काय केलं, ती मोबाईल दुकान प्लस 5 वाजता पिग्मी एजंटचं काम करायचं आपलं. मग ते काय करायचे, मला 100 रुपये माझ्या नावावर टाकायचे डेली. बरं. मला वाटायचं ते आपल्याला टाकत असते, पण त्यांनी ते 100 करत जेव्हा 15,000 रुपये झाले ना त्याचे, मला त्यांचा कोर्स लावला त्यांनी मोबाईल रिपेअरिंगचा. पहिलं फक्त मी मोबाईल सेल करायचो, रिपेअरिंग मला येत नव्हतं. अच्छा. मग ते मला माहीतच नव्हतं हे 15 कशासाठी केलेत त्यांनी. ते 15,000च त्यांनी मला रिपेअरिंग शिकवलं. त्या 15चं करत बस, त्यावेळेस 6,000 रुपये बस फी असायची नगर आणि जामखेड, ती तीच द्यायची मला. रूम भाडं पण जेव्हा मी नगरची रूम सोडली ना, तर रूम भाडं पण त्यांनीच दिलं माझ्या दाजीने. ते तिथलं तू हे कर आणि इकडं ये, म्हणजे पैसे नव्हतेच माझ्याकडे. म्हणजे मी हा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा जामखेडमध्ये माझ्यासोबत 2 व्हीलर आणि अंगावरचा शर्ट एवढंच होतं. माझ्याकडं काहीही नव्हतं, बँकेत बॅलन्स नव्हता, काही नव्हतं. कारण मार्केटिंग अशी होती की जे करतोय ते तेवढ्यातच जायचं सगळं, पेट्रोलमध्ये त्यातच जायचे पैसे. बरोबर. मग त्यांनी मला तिथून मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स करायला लावला. मोबाईल रिपेअरिंग मी 6 महिने कोर्स केला. जाणं येणं सगळं दाजींनीच माझं बघितलं. आणि त्यानंतर मग मी मोबाईल रिपेअरिंगचं त्यांनी मला तिथून सेपरेट केलं. आता तू एक सेपरेट दुकान, सेपरेट म्हणजे कसं केलं की जिथं आम्ही पार्टनर होतो दोघंजण, मला म्हणले आता हे तूच सांभाळ. अच्छा. मग त्यांनी मला फर्निचर दिलं, त्यांनी तसंच दिलं. म्हणजे काय असतं ना, एखादा स्वभाव कसा असतो, मोठं कसं करायचं, त्यांनी फर्निचर वगैरे मला सगळं दिलं. आणि त्यांचा जो बेस होता, एक काय म्हणतात त्याला की कस्टमरचा बेस, हा खूप मोठी गोष्ट आहे. एखाद्या दुकानात सुरुवात करणं आणि चालू रुटीन मधला कस्टमरचा बेस मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तो त्यांनी मला आहे तसाच दिला. अच्छा. मग तो मला फायद्याचा ठरला. तिथपासून मी जी सुरुवात केली, आणि मी असं आहे की मी कशात मला हे करा, मी माघार नाही माझी, आपल्याला कुठल्याही गोष्टी टाका. मग तिथपासून जे प्रवास सुरू झाला माझा त्या दुकानामधला, तर त्यांनी मला मग त्या करत साधारणतः एक 50, 60, 70, 80 हजार रुपये माझं भांडवल शिल्लक पडायला लागलं.
त्यांनी मला 50,000ची FD करायला लावली. ह्याचं ज्ञान मला तेव्हा काहीही नव्हतं, FD वगैरे करायची काय. मी फक्त ते 50 शिल्लक झाले, हां दादाजी असं म्हणायचं. त्यांनी FD केली म्हणून. मग FD जसं जसं हे केलं का माल दिला मला त्यांनी होलसेलमध्ये गेली ती. मग बरं, हे माझ्याकडे दिलं आणि ते होलसेलमध्ये गेले. ते होलसेलमध्ये दिल्याच्या नंतर मला सेपरेट टाकलं. सेपरेट केल्याच्यानंतर मी रिपेरिंगमध्ये मास्टर होतो. अच्छा. पण मोबाईल सेल माझा कमी व्हायला लागला, कारण तिकडं आपल्याला जास्त हे नव्हतं. मग सेल करत करत ते म्हटले जागेवाल्यांनी, तेव्हा मालक शेवटी भाड्याने रेंटवरत होते, त्यांनी मला गाळा खाली करायला लावला. बरं. मग तिथून मला दुसरीकडे जाणंच ठरलं. दुसऱ्या गाळ्यात गेल्याच्यानंतर मी ओपनिंगच्या टायमिंगला, आता नवीन दुकान चालू करायचं, मग ते ओपनिंगच्या टायमिंगला मी तिथं बलूनवाला आणला होता. बलून एक आपली नाही का कमान करतात बघा, बरं. त्यावेळेस ती बलूनची कमान जामखेडमध्ये एकच, माझ्याच दुकानाला फर्स्ट टाईम, नव्हतीच कोणी. मग त्या जागेवर दुकान जे केलं ते चौकात होतं एकदम. आणि आता नवीन दुकान चालू केलं का आता तिथं सगळा कस्टमरचा बेस जो आहे तो सगळा नवीन, जुना नाही येणार ना. बरोबर, सगळं नवीन ठिकाणी नवीनच आहे, नवीनच येणार. पण ते मला माझ्या कस्टमर रिपेरिंग किंवा मोबाईल घेण्यासाठी कस्टमर कमी असायचं. आणि त्या बलूनवाल्याचा नंबर द्यावं, त्या बलूनवाल्याचा नंबर द्यावं असं यायचं. बरं. तर ते मी म्हटलं ह्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल रिपेरिंगमध्ये हे कमी आहे, गिरेक कमी, ह्याच्यात काय बलूनमध्ये जास्त काही इन्क्वायरी होती आपल्याला. आपण बलूनचं करायला काय अडचण, कारण मला लाज नव्हती. मी तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे त्यावेळेस मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, हे तुम्हाला मी तेव्हा मग अशी म्हटलो नाही, 70 रुपयाला मनुके यायचे. पहिले 1 रुपयाला एक मनुक्याचे पाकिट यायचं. बरोबर. हो. आपले काळ्या टाईप मनुके असायचे, ते मनुके 70 रुपयाला मी घ्यायचो, मधल्या सुट्टीत विकायची. अच्छा. 100 रुपये व्हायचे त्याचे, 30 रुपये भेटायचे. हे मला आईने सांगितलेलं, ह्या अशा गोष्टी कर, आणि मी करायचो. मनुके विकलेले तर मग त्यामुळे मला ह्याच्या गोष्टीची लाजच नव्हती, त्या बलूनची सुद्धा. कोणी म्हणायचं फुगेवाला जरी म्हणलं तर मला त्याची लाज नव्हती ना. म्हणजे व्यवसाय कुठलाही असू दे, छोटा मोठा का असं अजिबात लाज नाही, लाज नव्हतीच मला, कसलीच लाज नव्हती. मी नंतर जेव्हा 30 रुपये जरी मला वाटायला लागले, कारण मला 20 रुपये रोज आणि मधल्या सुट्टीत 30 रुपये भेटतात मला, मग ते जास्त वाटायला लागले ना. मग मी काय करायला लागलो, 200 घ्यायचो, म्हणजे 7-2 140 रुपयाचे घ्यायचे, आणि दुपारी एक विकायचे आणि सुट्टी मारायची हॉस्पिटलला, आणि परत खेड्यापाड्याने विकायला जायचो सायकलवर, विकायचो मी. मला त्याची लाजच नव्हती. मी मनुके विकलेले आहेत, माझ्या आईला माहिती, वडिलांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे गोष्टी, मी विकलेले ते. बरं. मग पुढे तुम्हाला ते बलूनचं डेकोरेशनचं, तुम्हाला बलूनचं डेकोरेशन जेव्हा मला हे वाटलं तर म्हटलं आता आपण हे करायला हरकत नाही, पण करावं कसं. मग दाजींचंच नवीन दुकान तर त्यांनी 1 ग्राम ज्वेलरीचं ओपनिंग केलं होतं. मग मी परत त्याला बोलवलं, त्याच माणसाला. आता मी माझ्या दुकानच्या टायमिंगला मी माझ्या पूजेमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मला ते बघण्यात नाही आलं. आता माझ्या डोक्यात आता मी म्हटलं आता दाजी पूजेला बसणार आहेत, मी फक्त त्याच्याजवळच थांबलो, तो करतोय कसा. अच्छा. बस तेवढंच एक कॅप्चर केलं त्याचं, कसं करतोय काय. आणि आज दुकान ओपनिंग झालं, दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी मशीन ॲमेझॉनवरून ऑर्डर केली. बरं. त्यावेळेस मशीन 5,000ला बसली ती. अच्छा. आज तिची किंमत 800 ते 900 रुपये आत्ता. बरं. तेव्हा 5,000ला बसली, आणि काहीच अनुभव नाही, म्हणजे येतंय नाही येतंय ती काहीच बघितलं, मनात काहीच विचार घेतला नाही मी. फक्त आपल्याला हे बिझनेस करायचा आणि त्यातून प्रॉफिट येतं हे आपल्याला माहीत होतं. मी तो चालू केलं, ॲमेझॉनवरून ती मशीन मागवली आणि त्याच्याकडेच गेलो. माझ्या मुलाचा बड्डे भाऊ, मला बोलून दे 2,000 रुपयाचे. त्यांनी मला दिले पॅकेट, 1,000 रुपयाला पॅकेट दिले त्यावेळेस. म्हणते आलेच नंतर आम्ही 3 दिवस मी फुगवायचो, तो पिळा जसा असेल तसा करायचा, आणि बायकोनी पेनानी ते खराब होऊ नये ना, कारण आपल्याकडं परत भांडवल नाही तेवढं जास्त. बरं. बलून आणलं किंवा वायला जायला नको, म्हणून ती संध्याकाळी आपले ते बलूनच्या गाठी सोडून परत यूज करायचो आम्ही. अच्छा. असं दोघांनी करत करत 3 दिवसात मी परफेक्ट झालो. 5व्या दिवशी मला माझ्याच मित्राची एक ऑर्डर आली. अच्छा. आता हा स्ट्रगल माझा सगळ्या मित्राने बघितला. माझा जवळचे मित्र बंटी, कृष्णा, ह्यांनी माझा स्ट्रगल बघितला होता. आता ह्या स्ट्रगलमध्ये मी, म्हणजे पैसा धंदा चालत नव्हता ना सुरुवातीला, जेव्हा मी नवीन ठिकाणी गेलो. मग रडायचो. बरं, भाडं 10,000 रुपये भाडं, आणि मेळ बसायचा नाही ना ह्या गोष्टीमध्ये. तो रडायचो, बाथरूममध्ये लॉक करायचो स्वतःच आपलं, रडायचं आतमध्येच बसून. हे बायकोला सगळ्या गोष्टी माहिती आहेत माझ्या. म्हणजे
10,000 रुपये सुद्धा द्यायला नव्हते नव्हते, कारण गिराईक सगळं पूर्ण तुटलं होतं ना नवीन जागेवर, आणि तेवढं होत नसायचं. बरं 10,000 हे झालं, मी राहणं पण माझं घरचं भाड्यानेच आहे ना, मी माझं प्रॉपर घर नाही ना तिथं बी. ते पण 4-5 हजार असायचं, लाईट बिल 1,000-2,000 मध्ये हे ती फळी बसतच नव्हती त्या जागेवर, म्हणजे पूर्णपणे की इन्कम आणि आउटगोईंगमध्ये बसत नव्हतं. बरोबर. मग त्यात हाल व्हायला लागले. मग त्या हालमध्ये रडायचं वगैरे. मग त्याच्यात ही गोष्ट जी मला सापडली ती म्हणजे एक उमेद देण्यासारखीच होती. मग तो काळ माझ्या सगळ्यात जीवनातला सगळ्यात भयानक. म्हणजे मी अर्धा तास बाथरूममध्ये लॉक केलेलं आहे स्वतःला. बापरे. म्हणजे मी अतिशयोक्ती सांगणारच नाही कसलीच, मी खरंच ह्या गोष्टी केल्यात. मला म्हणजे पैसे द्यायचे कसे लोकांचे. आता दुकान फर्निचर करायचं जरी म्हटलं तर फर्निचरला पैसे लागणार ना, नवीन दुकान टाकायला. मग आता तुमच्यासारखा माझ्यासारखा मित्र एखादा देतो लगेच, तो आत्ता फर्निचर देईन मला, पण त्याला उद्या द्यायचे कशाने पैसे. बरोबर आहे. हे आत्ता हे भाडंच भागत नव्हतं, मग हे पैसे द्यायचे कसे. मग त्याने माझ्या जास्त हे व्हायला लागलं. आणि ह्या गोष्टी मी कधी बघितलेल्या नाहीत. आपल्याला ह्या बोटावरचा तो का त्या बोटावर घ्यायची सवय नव्हती. बरोबर. पण ती पैसा नसल्यामुळे त्या गोष्टी समोर यायला लागल्या माझ्या, ते वाईट वाटायला लागलं. मग वाईट वाटल्यानंतर त्यावेळेस मग मी ती जेव्हा बलूनचं सुरू केलं, पहिली ऑर्डर मला 1,500 रुपयाची भेटली. अच्छा. बलूनची. त्याच्यामध्ये माझं कॉस्टिंग गेलं 500 ते 600 रुपये. अच्छा. ते 1,000 रुपये भेटलेले मला लय खूप भारी वाटलं, ते आनंद झाला. माझे मित्र रडले होते, कृष्णा बंटी रडले होते ते, कारण ती बलूनची ऑर्डर करताना ते थांबले वाचवून. त्याने 2 व्हीलर सोडलं होतं, ते रडले होते ते बघितल्याच नंतर. आणि मग परत 4-5 महिने परत काहीच नाही. आता ते लोकांना माहीत होण्यापर्यंत काय ऑप्शनच नव्हतं ना. मग ते जेव्हा माहीत झालं तेव्हापासून माझी ग्रोथ सुरू झाली. पडत्या काळात आपल्या मित्राचा खांद्यावरती हात जरी असला तरी खूप हे वाटतं. खूप 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 भयानक. म्हणजे मी ती परिस्थिती सांगू शकत नाही. ती मी रडायचो. आता आता आमच्या मित्रामध्ये मी सगळ्यात म्हणजे भांडवलाने एकदम गरीब. माझे मित्र सगळे स्ट्रॉंग आहेत आणि प्रॉपरचे आहेत ते. बरं. आता ह्या बंटीची एक मी गोष्ट सांगतो. जेव्हा मला जामखेडला आलो होतो तेव्हा 5,000ची गरज होती. त्याने 10,000 रुपये आणून दिली ती, म्हणजे एक मैत्री म्हणून दिली होती. मग तेव्हापासूनच मी डोक्यात धरले की ह्याला आपण बाजूला ह्याला आपण म्हणजे अशा मित्राला परत हे करायचं नाही. त्याला कधी गरज लागते, भांडवली जरी आपण नाही झालो पण आपण वैयक्तिकरित्या त्याच्या मागं उभा राहणारच मी कधी. आता मी तो माझ्यापेक्षा वयाने बारीक. बरं. मित्र नसते तर मग काय झालं असतं. मित्र नसते म्हणजे जेव्हा मी रडायचो ना, त्याने मला घरी नेलं. घरी नेलं, मला म्हटलं की हे त्याच्या घरचं सोनं बँकेत टाक आणि तुझ्या व्यवसायात पैसे लाव, कोण सांगेल. बापरे. त्यांनी सांगितली ही गोष्ट. क्या बात आहे. माझा एक कृष्णा मित्र काही करत नव्हता, तो जॉबला नव्हता, MPSCची प्रॅक्टिस करायचं, तरी मला म्हणायचं तुला मी देतो 1,000-2,000 रुपये. मित्र पाहिजेत ना आयुष्यात. पाहिजे. मित्राशिवाय मी म्हणतो ना शून्य आहेत. मित्राशिवाय मित्र आयुष्यात पाहिजेनच. आणि तुम्हाला मित्रच असा माणूस आहे की जो आयुष्यातून तुम्ही कुठल्याही लेवलला खाली जा, तोच माणूस आपल्याला पटकन वरती आणणार. खरंच. आणि एक चांगला मित्र पाहिजे. त्यांनी मला तिथून प्रोत्साहन दिलं, आम्ही आहेत, तुला पैशाची गरज लागली तर आम्ही आहेत. मी सोनं नाही घेतलं त्यांचं, पण ते सोपं नाही त्या काळात. मला त्या पडत्या काळात तुझं म्हटलं ना की सोनं बँकेत टाक आणि तुला त्याचं भांडवल लाव तुझ्या धंद्यामध्ये, तर ती गोष्ट सोपी नाही. माझे आजही त्यांनी मला 30,000 रुपये दिले आहेत. ह्या गोष्टीला 2014-15ची गोष्ट आहे. अजूनपर्यंत माझ्याकडे अजून मी त्याचे 30,000 दिलेले नाहीत. म्हणजे ती पडत्या काळात दिली ना एकदमच, म्हणजे त्यावेळेस मला खूप गरज होती, त्यांनी मला दिलेले आहेत. ओके. तर मग तुमचा तो 1,500 रुपयांचा बिझनेस झाला आणि मग पुढे तो बिझनेस झाल्याच्या नंतर मी ऑर्डर करत मला त्याच्यातून चांगले पैसे राहायला लागले. आता राहायला लागले म्हणजे माझं नाही म्हटलं तर 30-35 हजाराचा टर्नओव्हर महिन्याचा व्हायला लागला. अच्छा. डेली ऑर्डर वाढायला लागल्या. मग ते ऑर्डर जेव्हा वाढल्या, ऑर्डर वाढल्याच्या नंतर दुकानकडलं दुर्लक्ष झालं, कारण मी बाहेरच आहे ना, मी बाहेर असल्यामुळे दुकान बंद. आता दुकान बी बंद व्हायला नको. मग बायकोला रिपेरिंग शिकवलं मी, ती शिकली, त्याच्यात पण तिनं माघार नाही घेतली. बरं. शिकली ती पण. तुम्ही जे कराल त्याला पूर्ण सपोर्ट. तुम्ही कशातही जा, मी तुमच्या मागं खंबीरपणे उभा आहे. अच्छा. तिचं एवढंच वाक्य असायचं. अच्छा. म्हणजे मी जो उभा आहे त्याच्यात 50 नाही जास्त टक्के तिचा वाटा आहे. क्या बात आहे.
ज्या कशातही तुम्ही काही करा, मी तुमच्या मागं उभा आहे, एवढाच तिचा शब्द असायचा. आणि त्या शब्दावर मी माघारच बघत नाही कधीच. मग आजकाल आपण बघतोय बरं का की बऱ्याच स्त्रिया असं आपण बघतो, पुरुषांच्या पर्स्पेक्टिव्हनी म्हणतोय मी हे, की त्यांना असं वाटतं की आपली बायको म्हणजे आपल्याला कुठल्याच गोष्टीत सपोर्ट करत नाही, किंवा नाही का काहीतरी बोलतात, किंवा उलटपालट आता आपण बघतोय समाजामध्ये नाही का, की आपल्या नवऱ्याला बायका सपोर्ट करत नाहीत. हे कितपर्यंत खरं आहे? नाही, मला तरी तो आत्तापर्यंत अनुभव नाही आला. म्हणजे मी जेवढं बघितलंय ना, महिलांचा सपोर्ट, बायकोचा सपोर्ट नवऱ्याला असतोच. मला पण तेच वाटतंय. जे वाक्य जे बरेच जण म्हणतात ना, नाही का, ते एखाद्या यशस्वी पुरुषामागे महिलेचा लेडीजचाच हात असतो, ते एकदम खरे. ते त्याच्या मागं कुठे ना कुठे आई असू द्या, बायको असू द्या, बहीण असू द्या, ते त्यांचा हात असतो म्हणजे असतोच. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की आपल्या घरातला व्यवहार किंवा पैशांचा व्यवहार हा जर स्त्रीकडे असेल तर ती घराला खरंच खूप पुढे घेऊन जाऊ शकते. हो, 100% खरे. माझ्या आईकडेच व्यवहार होता. अच्छा. तर आईच्या नंतर माझ्याकडे, माझ्या बायकोकडे व्यवहार नाही आहे. ती फक्त तुम्ही कशामध्ये चला, हे करायचंय, हां चला आपण, मी तुमच्यासोबत आहे, हे करायचंय, मी तुमच्यासोबत आहे. ती असं नाही विचारणार हे तुम्ही निम्म्यातच का केलं, ही निम्म करा, निम्म केलं आणि ते तिकडं कशाला जात आहे. नाही, ठीक आहे, तुमचं मत आहे ना इथं करायचंय, मग मी तुमच्या मागेच. मग तिला मोबाईल रिपेअरिंग शिकवल्यानंतर तो पण बेस सुरू झाला माझ्याकडे, ते पण व्हायचं. ओके. पण लोकांची मानसिकता कशी की तिथं लेडीज रिपेअरिंग करते, त्याने कस्टमर जात नव्हतं, लेडीज काउंटरला असले की जास्त जात नव्हतं, म्हणून मग ते गिऱ्हाईक कमी व्हायचं. मग ते शेवटी मी दुकान बंदच केलं. अच्छा. आणि हे रिपेअरिंग आपल्या इथं बलूनचंच फक्त कंटिन्यू ठेवलं. मग बलूनमध्ये आपण काही बी करायचो, मी नवीन काही असू द्या. आज ह्या फक्त एवढे माझी डोक्यात होतं की आपण आज जे करतोय ते उद्या करायचंच नाही, उद्या काहीतरी युनिकच द्यायचं लोकांना. बरोबर. एवढीच कल्पना माझ्या डोक्यात कंटिन्यू असायची. अच्छा. आणि त्या याच्यातूनच मला ऑर्डर भेटत चालल्या. ऑर्डर भेटत चालल्यानंतर एक ऑर्डरमध्ये मला असं हिनवलं गेलं, फक्त पिन लावायची, बोर्डामध्ये पिन लावण्यावरून झालं आमचं. तो मंडपवाला होता. बरं. आणि मी बलूनवाला होतो. तेव्हा मी जामखेडमध्ये एकटाच बलूनवाला होतो. अच्छा. तर ते त्यांना म्हटलं मला पिन लावू द्या तुमच्या जनरेटरमध्ये, इन्व्हर्टरमध्ये. जनरेटर जे होतं त्यात लाईट गेलेली होती. ते म्हटले तुम्हाला तुमचं घरून घेऊन येता येते की नाही. आता मी त्यांना नाही काय बोललो, एक तर आपण जामखेडमध्ये आपण बाहेरून आलेलो, कशाला एखाद्याच्या हे करायचं, म्हणून मी ज्यांनी मला ऑर्डर दिली मी त्यांना डायरेक्टली बोललो की हे पिन लावून देण्यात मला. आता त्यांनी म्हणलेच नंतर त्याला लावूनच द्यावं लागली ना, त्याचा इगो हर्ट झाला. बरं. ते त्यांनी त्यांच्यासमोर तिने मला पिन लावून दिली, पण त्यानंतर असा जे बोलला, शिव्या दिल्या, लई जास्त झालंय तुम्हाला बलूनवाल, तुला लई जास्त झालंय, जामखेडमध्ये तू एकटा आहे ना, तुला 2 महिन्यात तुझ्यासोबत तुझ्या, म्हणजे त्याची भाषा असू दे, तुझ्या 2 महिन्यात तुझ्या उराव एक बलूनवाला मी आणतोच. मला ते लागलं. मी त्याला म्हटलं बोलता बोलताच म्हणलं, मी तुझ्या नाही 2 महिन्यात, पण ह्या वर्षात तुझ्या 2 ऑर्डर जर तोडल्या तर माझं बी नाव योगेश नाईक नाही. आणि मी तेव्हा कृष्णाई बलून डेकोरेशन असं होतं. अच्छा. बस एवढंच एक खुन्नस झाली आमच्या दोघांची. घरी आलो, बायकोला असा असा विषय सांगितला आणि मी असं असं करतोय, चालेल म्हणले. तो जो मग अशी बंटी म्हटलो त्याच्या मेवण्याला फोन लावला की मला पैसे दे 2 रुपये टक्क्याने. त्यावेळेस मी बोललो. आता मी त्याच्याच बंटीच्या जवळच असल्यामुळे त्यांनी म्हणला 2नी नाही 1नी घेऊन जा. 50,000 रुपये त्याने मला दिले. ते घेऊन मी मुंबईला गेलो. मुंबईनं मटेरियल खरेदी केलं, फक्त बघितलेलं होतं, खरेदी केलं. आता दुकानचं ज्याचं फर्निचर ज्याने केलं होतं निखिल म्हणून, आता त्याचं पहिलं बेबी शॉवर मी केलं. अच्छा. मारवाडी होता तो, आणि ह्यांना मारवाडी लोकांना थोडंसं त्यातलं नॉलेज असतं ना, डेकोरेशनमधलं खूप नॉलेज होतं. बरोबर. आणि मी अपडेट आणलं आणतानाच, तर त्यांना ती गोष्ट भावली त्या लोकांना सगळ्यांना. तिथपासनं जी माझं सुरुवात झाली डेकोरेशनची, तिथपासून मी थोडंसं वाढवत गेलो. मध्य काळात खूप शांत आलं. एक वेळ असा आला सगळ्यात मोठा, म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देण्याचा जो मेन गोष्ट होती, मी लग्नात जेव्हा शिरलो, लॉकडाऊन आलं. बरं. जस्ट म्हणजे जानेवारीमध्ये मी लग्नामध्ये आलो. आता फक्त मी डोळे जेवण, बरं, नामकरण
वाढदिवस हे करायचं ना. आता आपल्याला त्याची जिरवायची आपली ठरलेली आहे. बरोबर आहे. मग आता मला लग्नाकडे जायचंच आहे ना, कारण आपण त्या लग्नाच्याच बोललेलो ऑर्डर, म्हणून मी लग्नाचं मटेरियल आणलं, स्वतः केलं. आणि पहिलीच ऑर्डर बंटीची एंगेजमेंट होती. अच्छा. त्याचीच बरं. नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट होती, 30 नोव्हेंबरला त्याची एंगेजमेंट होती. त्याने मला ऑर्डर दिली. आता त्यावेळेस खूप जण होते तिथं, पण आता मी त्याच्याजवळचा, मला माझ्या घरात 2 रुपये येण्याची त्याची इच्छा होती देण्याची. हो. ती पहिली ऑर्डर तिने मला त्याचे 10,000 रुपये दिले. क्या बात. बरं. मग तेव्हापासनं सुरू केलं मी ते एंगेजमेंटचं. जेव्हा त्यांचं झालं आणि जानेवारीत लग्न आलं मला त्या याच्या सेटअपवर. त्या सेटअपवर आल्याच्या नंतर मी ऑर्डर केल्या. जानेवारीमध्ये ती ऑर्डर झाल्याच्या नंतर लॉकडाऊन पडलं. फेब्रुवारी का मार्चच्या एंडिंगला, मला वाटतं फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्येच पडलं होतं लॉकडाऊन. संपलं सगळं, पैसे सगळे गेलेले. त्यावेळेस ती किराणा त्यांनी अनाऊन्स केलं होतं की 2 दिवस किराणा दुकान ओपन राहतील, त्यातून काय लागतील ते किराणा घ्या. त्यावेळेस माझ्या बँकेत काही नव्हतं. बरं. आता व्हायचं कसं, कशामुळे नव्हतं माझ्याकडे, मी आलेला पैसा खर्च नाही केला. बरं. 10,000 जे आलेत ना, ते 10,000 परत भांडवलच लावलं मी. अच्छा. इव्हेंटमध्येच. बिझनेस तर वाढवला की ना, तेवढ्या याच्यावर तर होऊ शकत नव्हतं. अर्थातच. मग माझ्याकडे भांडवल शिल्लक राहतच नव्हतं ना, त्यामुळे पैसेच नव्हते माझ्याकडे. ते लॉकडाऊनमध्ये 800 रुपये माझ्या अकाउंटला होते टोटल सुरुवातीला. अच्छा. आणि सगळ्यात मोठा लॉकडाऊन तो, नंतरचा नाही सुरुवातीचा. त्या लॉकडाऊनमध्ये असताना की माझ्याकडे पैसे नसल्यामुळे 800 रुपयात त्याने बंटीने मला 3,000चा किराणा दिला आणून. तुला 1 महिनाभर पुरण असं त्याने तो घेऊन दिला त्याच्या नावे. तो किराणा घेतल्याच्या नंतर त्याच्यावर आमचा महिना गेला. ती जवळजवळ मला वाटतं 3 का 4 महिने, 3 महिने लॉकडाऊन होतं. अच्छा. नंतर पैसे माझ्या 800तलेच खर्च होणार ना. मग आता करायचं कसं. मग बायकोनी मी असं ठरवलं की मुरमुरे आणायचे आणि मुरमुरेच खायचे. अरे बापरे. मुरमुऱ्याचा चिवडा नाही का आपला, पिवळा वगैरे करून मेवा. हा बास आम्ही खायचो. एक टाइम जेवायचं, संध्याकाळी मुरमुऱ्यावरच. पैसे नव्हते ना, मागवायचे कोणाला, सगळेच लॉक झालेले त्यावेळेस. इन्कम कडून नव्हतंच ना. आणि काय असतं ना, मिडल क्लास सगळ्यात होऊ नये माणसाने. राजकारणी लोक मोठ्याकडे जाणार नाही, गरीबाकडे एकदम जाणार, मिडल क्लासकडे जाणारच नाही. हो, तेवढं खरं. छोटं पॅकेज यायचं राजकारणी लोकांकडून. त्याच्यात डाळ असायची, साखर असायची, काय असायचं, बिस्किट पुडे असायचे. ते मी ज्या घरात राहतोय ते मिडल क्लास असल्यामुळे ते मला कोणी दिलंच नाही ना. मला मस्त लागतंय, नाही दिलं. मग आता काय, आपण आहे याच्यावरच. अरे बापरे. नाही, ही गोष्ट खरी बोललात. एक तर श्रीमंत असावं, एक तर लईच गरीब. मिडल क्लासकडे त्या नजरेने कोणी बघतच नाही. त्याला काय गरज आहे असं म्हणतात, पण त्याला ऍक्च्युली गरज असते, लई गरज असते खरं. आणि तीच सिच्युएशन माझी झाली. ती कोणी द्यायनात. मुरमुऱ्यावर आम्ही भरपूर दिवस काढले. मग आईच म्हणली मला शेवटी तू चापडगावला ये लॉकडाऊनमध्ये. पण तेव्हा असा पिरियड होता की 14 दिवस हे राहायचं, मोठं लॉकडाऊन म्हणजे घराच्या बाहेरच. 14 दिवस बाहेर राहायचं. मग आम्हाला, मी गावाकडे गेलो कसं बसं, पहाटे गेलो, 2 नवरा बायको आणि मुलगा. तर गेल्याच्या नंतर आम्हाला ते म्हटले तुम्हाला 14 दिवस शाळेतच राहावं लागेल. म्हणलं नको, मग माझं घर काय वाईट जामखेडचं, मी माझं परत जातो. त्यावेळेस ती म्हणजे सेकंड चान्स आम्ही घेतलेला होता. बरं. त्या भीतीपोटी ते हे झालं येताना. बरं. आणि परत आम्ही जामखेडला आलो, कारण तिथं राहून देणार ना, मला घरी राहून देणार जामखेडून आल्यावर. मग जामखेडला आल्याच्या नंतर जेव्हा ते आम्ही त्याच्यावरच काढलं. जेव्हा लॉकडाऊन हटलं तेव्हा थोडंफार पैसे जेव्हा यायला लागले, तेव्हा थोडीफार सुरुवात व्हायला लागली आमची. अच्छा. पण बॅड लक असं झालं की काय, आपल्याकडनं काही डिसिजन असे चुकतात. पण काय, बिझनेसमध्ये कधी बी लक्षातच घ्यायला पाहिजे की आपल्याकडं काय आहे आणि आपण करतोय काय. बरोबर. मी बिझनेसमध्ये मी काय केलं, आयफोन घेतला. म्हणजे माझा कन्सेप्ट काय होता, व्हिडिओ क्लिअर यावा, लोकांना दाखवा. तो वाईट हेतू नव्हता माझा. आयफोन 1 घेतला. केदारनाथला जायचं ठरलं मित्रांसोबत. काही गरज नव्हती, गेलो. 50-60 हजार रुपये लागत होते, पण इच्छा जायची होती. आणि मग दाजी मला म्हटली नाही जायचं, पण मी म्हटलं नाही जाणार, मी व्याजाने घेणार पैसे, पण जाणार. बापरे. आणि गेलो. गेल्याच्या नंतर त्याच्या आधीचा किस्सा असा होता की मी एक लग्न घेतलं. म्हणजे कसं असतं ना, आपल्याला अनुभव नसला ना काही गोष्टीचा थोडासा त्रास होतो. आणि व्यवहारात ही गोष्ट कधीही शिकायला पाहिजे माणसाने. मित्र असू द्या, कुणी असू द्या, व्यवहारात तितकं म्हणजे अप टू डेटच राहिलंच पाहिजे, लिहून गोष्टी व्हायलाच पाहिजे. मी एक लग्न घेतलं 5 लाखाला. अच्छा. नाईटचं लग्न होतं. बरं.
आता माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ऑर्डर 5 लाख म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. नाईटची होती आणि नाईटचं काम मी डेचं करायचो पण नाईटचं होतं. ते काम करत असताना मला मंडपवाले मला पार्टनर थांबायचे, म्हणजे माझ्याकडे मंडप नव्हता ना. मी मंडपवाल्याला ऑर्डर दिली. त्यांनी आदल्या दिवशी ते जेव्हा मला त्यांना जायचं होतं सांगायला, ही डिटेलिंग सांगायला की त्यांनी मला लग्नाचं सांगितलं, असं असं मला प्लॅन करायचं आहे, मला बजेट दे. आम्ही दोघं मंडपवाला मी बसलो आदल्या दिवशी. तो त्याला एरिया दाखवला. एरिया दाखवल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझं वैयक्तिक बजेट 2.5 लाख रुपये मंडपचं बजेट. आणि मी म्हटलं डेकोरेशनचं माझं 2.5 लाख रुपये, असं 5 लाख रुपये होतात, 5.5 सांगू आपण. चालेल म्हणले, सांगा तुम्ही. मी गेलो लगेच संध्याकाळी तिथून त्यांच्यापासून 5.5 लाख रुपये बजेट दिलं. नाही होय करत व्यवहारात कमी जास्त करून 5 लाखमध्ये ऑर्डर डन झाली. बरं. आणि त्यांनी मला ॲडव्हान्स दिला 50,000 रुपये. अच्छा. दुसऱ्या दिवशी मंडपवाला आला, मला माझ्याकडून ह्या गोष्टी राहिल्यात. ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या? म्हणजे सपोज जनरेटर लावायचं राहिलं, हां, लाईट मी 10च केली पण 10 भागत नाही, 15 लागत आहे तिथं. हां, मी साईडचा पडदा इतकाच धरला, तो वाढला. म्हटलं बरं ठीक आहे, मग आता ह्या गोष्टी कॉस्टिंग याची किती होईल, ह्या जर समजा गोष्टी जर प्रॉपर करायच्या असतील तर. ते म्हणले 4.5 लाख रुपये. आता मी ऑर्डर घेतली 5 लाखाला. बरोबर. व्यवहारात शब्द गेलाय 50,000 रुपये मी ॲडव्हान्स घेऊन बसलोय. बरोबर आहे. मग आता कुठल्या बेसवर त्यांना म्हणायचं. म्हणलं मग तुम्ही मला 2.5 कशावर सांगितलं. नाही माझ्याकडून ते हुकलं, ते टिपायचंच राहिलं. म्हणलं मी ॲडव्हान्स आणलाय आता. ते म्हणले नाही माझ्या याच्याने एवढ्यात काम होणारच नाही. मग माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अजून दुसऱ्या मंडपवाल्याकडे जायचो, रिक्वेस्ट करायचो. सगळे 3.5, 4, 3.5, 4 ह्या रेंजमध्ये येईनातच. 4 जरी म्हणलं तरी मी 2.5 म्हणजे माझ्या 2.5मध्ये काय होतं, मी 2.5 मंडपवाल्याचे धरले होते, 2.5 माझे धरले होते. बरोबर. हे 2.5मध्ये माझ्याकडं फटाकेवाला 50,000चा होता, नवीन मटेरियलवाला लाख रुपयाचा होता, खुर्चीवाला 50,000चा होता. म्हणजे वैयक्तिक माझे 70,000 बी मला राहत नव्हते. अच्छा. माझं शून्य भांडवल होतं त्याच्यामध्ये. त्यात माझे काहीच पैसे नव्हते. 50,000 खुर्ची, 2.5मधनं 50 खुर्चीवाला गेला, लाख रुपये याच्यावाला गेला, LED वाला गेला, असं सगळे पैसे माझे शून्य होत होते. म्हटलं मग आता मी पैसे देणार कुठून ते. असंच एक जण मध्यस्थी टाकून एक मंडपवाला पाटोद्यावरनं आणला. तो म्हटला 2.5 लाखात मी करून देतो. लोकेशनला आला, म्हणलं नाही. त्यालाही कळलं की आता माझ्या हातदगडाखाली 3 लाखाच्या खाली काय होणार नाही. बरं. त्यांनी आता मला ऑप्शनच नाही ना, 50,000 आपण गरज भरून देऊ म्हटलं. ते त्यांना दिलं 3 लाखात. ते काम ज्या दिवशी केलं त्या दिवशी गोष्टी वाढल्या. त्याचं वैयक्तिक काम झालं 4.5 लाखाचं. तिथंच आलं परत. बापरे. त्याला 3 लाख रुपये त्यांनी मला लग्न होईपर्यंत सगळे माझ्याकडून यांच्याकडून ॲडव्हान्स घ्यायचं आणि मी त्याला द्यायचो. त्यांनी 3 लाख रुपये घेतले. आता 1.5 लाख देणं आलं मला लग्न झाल्याच नंतर. आता लग्न तर पार पाडावं लागेल ना आपल्याला. विषयच नाही. पार्टीने मला जे सांगितलं आहे ते मी दिलं. पार्टीकडे बी अजून 1.5 लाखाचं मटेरियल वाढलं, यांचे 1.5. म्हणजे तिकडून मला 1.5 येणं होतं, पण 1.5चं आता बॅलन्स करणं गरजेचं होतं. बरोबर आहे. पार्टीने 1.5 दिलं नाही. दिलेच नाही. बापरे. त्यांनी 1.5 दिले नाहीत म्हणजे काय झालं, ह्यांनी लाईट कमी लावली. त्यांचं चूक नव्हती, मंडपवाल्याने लाईट कमी लावली. अच्छा. त्यांचे फोटो वगैरे चांगले नाही आले. फोटो चांगले नाही आल्यामुळे त्यांनी मला पैसे कमी दिले. मग पैसे दिल्याच्यानंतर आता मला जवळजवळ 2.5 लाखाचा मला त्यांनी वरचे दिले पैसे, पण 2.5 लाख मला आता बॅलन्स करणं गरजेचं होतं. बापरे. देणं होतंच. आता घरात सोनं किती होतं 30. मी तोपर्यंत बरं का, आता ही गोष्ट माझ्या हिशोबाने 2021 पर्यंत आली असेल ही गोष्ट. बरं. तोपर्यंत माझ्याकडं हेच नाही. सोनं बायकोला 1 रुपयाच केलेलं नव्हतं मी. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं मागाशी, जे येईन ते भांडवल मी धंद्यात गुंतवायचं. बरोबर. लोकांना नवीन द्यायचं. त्या याच्यामध्ये जेव्हा मला 2.5 द्यायची वेळ आली तर बायको म्हटली माझं सोनं मोडा. म्हणजे जे घरच्यांनी दिलं होतं ते त्यांच्या. हो. ते 30,000 त्यावेळेस केलेलं सोनं. तेव्हा याचे बँकेत टाकली, लाख रुपये सगळे टोटल आले सगळे. ते लाख त्यालाच दिले आम्ही. अच्छा. सोनं मोडून. दाजी तुम्हाला म्हणत होते की तुम्ही नका जाऊ केदारनाथला. ते केदारनाथला जाऊ नको म्हटल्याच नंतर म्हणजे मी म्हटलं मी जाणारच आहे. मी असं त्यांना हे पण म्हटलं होतं मी व्याजान काढीन पण मी जाणार आहे. एक तर आयफोन घेतला. ते कसं असतं माहिती आहे का, धंद्यामध्ये पैसा आला ना ती प्रत्येकाच्या आयुष्यात ती गोष्ट येतेच. त्याला येतो माज. सेम माझ्याबरोबर तेच झालं. अच्छा. मलाही तेच झालं. म्हणजे घ्यायची गरज नव्हती, मी तो घेतला. त्याची EMI
बरं. तो EMI घेतला त्यातली त्यात. अच्छा. परत केदारनाथला जायचे 50,000 रुपये. हम्म. म्हणजे ह्या गोष्टी करायची गरजच नव्हती. हम्म. आपल्याकडे जेव्हा कुठंतरी सेविंग असेल ना तेव्हाच आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे. ती बरोबर. गोष्ट मला त्यावेळेस माहीतच नव्हती किंवा माहिती होती, कळत होती, हम्म. पण जायची ओढ असायची, मोबाईल घ्यायची ओढ असायची, त्यामुळे मी त्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं नाही. बरोबर. आणि त्या गोष्टीने घात केला माझा. हम्म. आयुष्यात पैशाची जी चणचण निर्माण झाली ते त्यानेच झाली ना. बरोबर आहे. आपण नेहमी ह्याच गोष्टी करतो की आपल्याकडं ऑलरेडी पैसा नसतो तरी पण आपण ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत त्या मग आपण कुठं मोबाईल घे, कुठं कुठल्याही चैनीच्या वस्तू घे, म्हणून काय होतं मग आपल्याकडं मग ते आपलं कर्ज वाढत जातं आणि मग आपल्याकडं एंड मुमेंटला नंतर पैसे येत नाहीत, मग ते डिप्रेशनचं कारण बनतं. मग तिथंच खरं मी तेव्हापासूनच डिप्रेशनमध्ये सुरू झालो. पैसाच नाही ना, लोकांचे द्यायचे तर ह्यांचे फोन यायचे, फोन उचलायचो नाही, पैसाच नव्हता ना माझ्याकडे. आणि ह्या गोष्टी तर केल्या मी. आता वेळ अशी यायला लागली की असं वाटायचं की आयफोन विकावून पैसे द्यावं लोकांचे. तो लाख रुपयाचा आयफोन 60-70 हजारच येणार ना, परत बी लॉस दिसायचा. हो. काय करणार. याच्यासाठी बायकोचं सोनं मोडावं लागलं. म्हणजे त्या काय म्हणतात ना तेवढ्या हौशीसाठी. केदारनाथची जाण्याची असो इथं जाऊन मी चांगलं केलं आहे, त्याचं नाही मला हे म्हणायचं, पण ती परिस्थिती नव्हती जाण्याची. प्रॉब्लेम जाण्याचा नाहीये, प्रॉब्लेम हा आहे की आपली परिस्थिती नसताना जाणं, म्हणजे मग परिस्थिती नसताना जाण्याचा प्रॉब्लेम आहे. जे आपली गरज नसताना आपण ती करतोय ती गोष्ट ती कुठे ना कुठे ही गोष्ट नडतीच. बरोबर. आणि तीच नडली मला. आणि मला पण म्हणजे आपल्या प्रेक्षकांना तेच सांगायचं की गरज नसताना अननेसेसरी गोष्टी करायच्याच नाहीत, नाही का. की जिथं आपल्याला माहिती आहे की बाबा आपलं फायनान्शियली इथं स्टेबल नाही आहे, तर ज्या गोष्टीतून आपल्याला इन्कम किंवा जिथून पैसे येणारच नाही आहेत अशा कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत. कारण ह्याचा त्रास हा नंतर होतो, तो आता चैन करताना ते दिसणारच नाही, नंतर होणार तो त्रास. मग तो त्रास, मग त्याच्यानंतर मी जी असं विचार करायला लागलो कशी काय व्हायचं. मला बीपीचा त्रास कधीच नव्हता, माहीतच नाही बीपी हा प्रकार. त्या काळानंतर म्हणजे तिकडून केदारनाथला आल्याच्या नंतर मी जाऊस तर एकदम रिलॅक्स होतो, कारण मी बाहेर आहे. मी लोकांना सांगायचं मी बाहेर आहे, आल्यावर देतो पैसे. आल्याच्या नंतर काय, पैसाच नाही ना माझ्याकडे द्यायला. बरोबर आहे. मग तिथपासून जी डिप्रेशन सुरू व्हायला लागलं माझं. मग तसं करत 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 माझं लागलं दुखायला. बरं, दुखणं बी असं आलं की मला लघवीद्वारेच ब्लिडिंग व्हायचं. बापरे. ते कशातच सिम्पटम नाही असं ते डॉक्टरांना वाटतच नव्हतं, कारण बीपी मला नव्हता. आणि जे फॅमिली डॉक्टर ते बीपी चेक करायचे, पण त्यांना असं काही वाटलंच नव्हतं. हे पैशाच्या प्रेशरमुळे आलं होतं का सगळं? आता हे त्यावेळेस मला नाही कळालं. बरं, पण कारण तेच होतं, कारण तेच असावं. ते अजूनही डॉक्टरने मला हे केलं. म्हणजे हायपर टेन्शन म्हणजे दुसरं काय असणार. एक्झॅक्टली. हे हायपर टेन्शन मला कधी कळलं जेव्हा मी ॲडमिट झालो तेव्हा. अच्छा. मला सुरुवातीला असं वाटलं की मला कुठेतरी प्रॉब्लेम असेल, सोनोग्राफी कर, हे कर ते कर, ह्याच्यातच 15 दिवस गेले. त्या 15 दिवसानंतर काय म्हणजे त्रास काय कमीच व्हाय ना. शेवटी एक मित्राने डॉक्टरांकडे नेलं, बीपी चेक केला. डॉक्टरांच्या भाषेत 210ला माणूस जातो, माझा 280 बीपी होता. अच्छा. म्हणजे मी इतका विचार करायचो. आणि माझं खरं आहे, मी एखाद्या गोष्टीचा प्रत्येक वेळेस, आता आपल्याला हा सेटअप करायचा ना, आपल्याला ही धंदा करायचा ना, त्याची प्लस बाजू आणि निगेटिव्ह बाजू दोन्ही बाजूचा विचार मी करतो. बरोबर आहे. त्यातून जे आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे पॉझिटिव्हच घेणार मी, पण विचार करताना दोन्ही बाजू मी विचार खूप करतो. बरोबर आहे. पाय टाकताना हा सांभाळूनच टाकला पाहिजे. आणि ते विचार करत करत जास्त विचार करत ते त्रास सुरू झाला. आणि ॲडमिट केल्याच्यानंतर डॉक्टरने सांगितले की तुम्हाला हायपर टेन्शनचा त्रास आहे, लगेच नगरला जावं लागेल. मला त्याचं कसलंच गांभीर्य नाही, मला तो त्रास काहीच नाही. स्वतः गाडी चालवत नगरला गेलो मी. अच्छा. 70-75 किलोमीटर नगर आहे, 280च्या बीपीवर. बायकोलाच फक्त सोबत घेतलं, पैसे नव्हते, मित्राकडून 15,000 रुपये घेतले, भिशीचा भरणा आहे म्हणून घेऊन गेलो. आणि ॲडमिट कर, ते म्हणले ॲडमिट करत. म्हणलं नाही, ॲडमिट नाही व्हायचं म्हणून. मी सकाळी 11 वाजता गेलो, 5 वाजेपर्यंत मी डॉक्टरांची हे घ्यायचो, ओपिनियन घ्यायचं प्रत्येक डॉक्टरांचं. असं करत करत ज्या डॉक्टरने मला पाठवलं होतं त्या डॉक्टरचा त्याच हॉस्पिटलला फोन आला की असं असं पेशंट ॲडमिट झालं आहे का. ते म्हणले नाही. मग त्यांनी माझ्या दाजीला फोन लावला की त्याला असं असं झालं आहे, त्याला कुठल्याही क्षणी पॅरालिसिसचा झटका येणार आहे किंवा अटॅक येणार आहे, त्याला आधी ॲडमिट व्हायला लावा.
आणि मी जेवत होतो. सकाळी 11ला विदाऊट जेवता गेलो होतो, 5 वाजता जेवत होतो मी. तोपर्यंत फक्त डॉक्टरांचे ओपिनियन घेतले, कुठल्याच डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली नाही. मला दाजींचा फोन आला की तू काही असो, तुला 5 स्टारचं जेवण देतो हॉस्पिटलमध्ये, पण तू आधी हॉस्पिटलला ॲडमिट हो. हॉस्पिटलला ॲडमिट झालो. आता इथून यांचा फोन गेला ना डॉक्टरांचा त्या हॉस्पिटलला, 280 BP. आता त्यांची कन्सेप्ट अशी की हे पेशंट झोपूनच आलं असं ॲम्ब्युलन्समध्ये. मी तर चालतोय, मला त्रास काहीच नाही, फक्त विचार करायचो. मला हिथं जड वाटतंय, पण ती कोणाला एवढं त्यातलं नॉलेजच नव्हतं ना. बरोबर. त्यांनी ॲडमिट केल्याच्या नंतर ते म्हणले 285 BP तुमचा, स्ट्रेचरवर बसा. म्हटलं नाही, मी माझं जिनेन चढत ॲडमिट होतो. ते म्हणले नाही, आमच्या प्रोटोकॉलमध्ये या गोष्टीच बसत नाही, तुम्हाला असंच बसावं लागेल. मग ते बसून त्यांनी मला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी असंच मिसेस खाऊ घालत होती मला, दोन्ही हाताला सलाईन लावले ती. त्यामुळे मला खाता येत नव्हतं ना, कारण त्यांना ते BP कमी करायचं होतं आधी माझा सगळ्यात. अच्छा. बायको खाऊ घालत होती आणि खाऊ घालताच मला ती निम्मी दिसायला लागली. इकडचं गायबच झालं, तिचा उजवा हात उजवा पाय, एक साईड पूर्ण गायब झाली. मी तिला म्हणलं, मला तू असं कसं काय व्हायला लागलं, मला तू निम्मी दिसायला लागली. ती म्हणली तुमची झोप नाही आहे, तुम्ही झोपा. म्हणलं मी झोपलो. तो काळ तिचा बायकोचा म्हणजे सगळ्यात मेन मला आत्तापर्यंतच्या स्ट्रगलमधला तो काळ आठवला. आणि तिचा सोपं नाही. आपला नवरा जर 280 BP डॉक्टर सांगतात की तो खूप सिरियस आहे. आता डॉक्टरच्या मी तुम्हाला म्हटलं 210ला डॉक्टर म्हणतात की तो जाईनच, पेशंट गेला. आणि मी 280. बरं, प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत तीच ना. पेशंटला न सांगता डॉक्टर आपल्या जे नातेवाईक सोबत आहे त्यांनाच सांगतात. बरोबर. सगळ्या गोष्टी तिला सांगायच्या. विचार करा, आपल्या बायको नवऱ्याची गोष्ट, नवरा सिरियस आहे, नवऱ्याला काय होणार आहे, ह्या गोष्टी जेव्हा तिच्यापाशी यायच्या, एकतर लेडीज, तिची मनस्थिती काय असेल ही त्यावेळेस मी समजलं. ॲम्ब्युलन्स करण्यापासनं मला काहीच करता येत नव्हतं, मुलगा छोटा होता. ॲम्ब्युलन्स करण्यापासनं सगळं तिलाच बघावं लागायचं ना. म्हणजे मी तिची त्यावेळेसची हे समजतो की तिनं माझ्यासाठी काय केले. म्हणजे माझ्या त्यावेळेस ती सावित्रीच होती त्यावेळेस, त्या काळात तिनं खूप केलं माझ्यासाठी त्यावेळेस. म्हणजे ॲम्ब्युलन्स करणं ह्याला महत्त्व नाही मला, ते तिचं कर्तव्य, त्याचं नाही मला म्हणायचं. पण लेडीज असूनही ती फेस करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट होती. तुमचा नवरा सिरियस आहे अशी गोष्ट जर झाली तर ते असं होईल, कारण त्याचे BP काय कमी व्हायना. डॉक्टरने सांगितलं तिला, तिच्यावर काय येत असेल, रडायची ती माझ्यासमोर, माझ्यासमोर नव्हती रडत, पण अशी रडायची बाहेर वेटिंग रूममध्ये रडायची, माझ्यासमोर एकदम स्ट्रॉंग दाखायची. आता मला थोडंसं दवाखान्यात कंपाऊंडर असल्यामुळे थोडंसं नॉलेज होतं किंवा मला दिसलं नाही निम्म, म्हणजे मला कुठंतरी डाऊट आला. ती म्हणली नाही तुम्हाला झोपीनच झाली. झोपल्याच नंतर दुसऱ्या दिवशी मला जाग आली. ही गोष्ट दुपारी 4 वाजता, आदल्या दिवशी 4 वाजता मला निम्म दिसलं. दुसऱ्या दिवशी तोपर्यंत मला जागच नाही. त्यांनी काय इंजेक्शन दिलं मला माहीत बी नाही डॉक्टरने. म्हणून तिनं सांगितलं डॉक्टरला की डॉक्टर यांना निम्म दिसते. डॉक्टरने काय दिलं मला माहीत बी नाही. दुसऱ्या दिवशी मला जेव्हा जाग आली तेव्हा मला दिसत होतं सगळं. बरं. त्याच्यानंतर मला काही त्रासच झाला नाही. अच्छा. मग तो त्रास नाही झाल्याच्यानंतर माझी त्यातून त्यांनी मला कव्हर केलं. 10 दिवस मला तिथं ॲडमिट ठेवलं. 10 दिवसानंतर मला सुट्टी दिली. आता घरी आलो तेव्हा बिल झालं 40-45 हजार रुपये माझं वैयक्तिक. बापरे. इतर इकडून तिकडून करून दिलं बिल मी. आणि माझी परिस्थिती अशीच आहे एकदम ह्याचीच आहे, हालाकीची परिस्थिती असल्यामुळे एवढे पैसे शिल्लक नव्हतेच माझ्याकडं. पाहुण्यांनी दिले, दाजीने दिले, सगळ्यांनी दिले, द्यायला काय नाही अडचण, सगळ्यांनी दिले. पण ते पैसे दिल्याच्यानंतर जेव्हा घरी आलो, ऑर्डर आली दुसऱ्या दिवशी, म्हटलं बसून तर जमायचंच नाही. बरोबर आहे. कारण मी स्टॉप झालो. आणि हे खरं आहे, काय होतं बिझनेसमध्ये असा स्ट्रॉंग सपोर्टर पाहिजेच आपल्याला, पाहिजेच आहे, जो पुढं लढणार आहे आणि त्याच्या मागे एक कुठेतरी ढाल म्हणून मागे एक उभा फक्त सपोर्ट, मी आहे तू लढ असा म्हणणार पाहिजे. तो नव्हताच ना मला. बायकोनी खूप करते माझी, पण ती कधी घरामध्ये आम्ही आता सपोज एखादं फूल वगैरे बनवायचं, आम्हाला एक सेटअप बनवायचं, आम्ही दोघंच बनवतो घरामध्ये. आम्ही विकतचं मटेरियल जास्त आणत नाहीत, सगळं रॉ मटेरियल आणायचं आणि त्याच्यातून बनवून घ्यायचं. आपल्या कल्पना, दोघांच्या कल्पना वापरायच्या आणि त्याच्यातून सेटअप बनवायचं. हे आमच्या दोघांचंच असायचं प्लॅनिंग. पण आता हिथं ह्या गोष्टीचं आता दुसऱ्या दिवशी काम ऑर्डर आली, म्हणलं कुठं सोडायचं. गेलो ऑर्डरला, एंगेजमेंटची ऑर्डर होती, ऑर्डरला गेलो, संध्याकाळी ऑर्डर केली. आता ही तोपर्यंत मला माहीतच नव्हतं मला पॅरालिसिस झाला. बापरे. ऑर्डर केली, संध्याकाळी केली. दुसऱ्या दिवशी तिथं म्हटलं लाईट वगैरे लावा आता, ज्या दिवशी एंगेजमेंट आहे त्या दिवशी, कारण आम्हाला आदल्या दिवशी डेकोरेशन करावं लागतं. दुसऱ्या दिवशी गेल्याच नंतर त्यांनी मला, तिथं म्हटलं डेकोरेशन गायब कसं काय झाले, मला डेकोरेशन दिसं नाहीच, आता पूर्ण दिसं नाही. बापरे. मी म्हटलं असं कसं होईल. मी 5 मिनटं परत खाली बसलो,
खाली बसलो आणि ते दिसायला लागलं मला परत. म्हणलं ठीक आहे, झालं असं काय असं तसं. तिथून जी गाडीवर परत घरी यायला लागलो, म्हणलं मला थोडंसं असं झाल्यामुळे घाबरलो ना मी जरा. रस्त्यावर येताना जे असं नाही का एकदम पिक्चर टाईप जे जसं बिंगतं ना तशा टाईप मला दिसलं आणि मी एका मित्राच्या दुकानात म्हणलं मला झोपू दे, मला दिसा नाही. परत तीच कंडिशन आली. तिथं झोपल्याच्यानंतर अर्धा तास झोपलं, मला ते ओके दिसायला लागलं. म्हणजे पडायचं, झोप नव्हती पण आपलं पडायचं, मला परत दिसायला लागलं. म्हणलं आलं होतंय कसं. मग मला डोळ्याचा प्रॉब्लेम वाटला ना, कारण दिसत नाही म्हटलं. म्हणून डॉक्टरांकडे गेलो डोळ्यांच्या, ते म्हणले काही नाही अडचण, नॉर्मल आहे सगळं. मग घरी गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी दिवसभर उठून होतो ना, मला जी राईट साईडनं व्हिजन जायला लागलं माझं, इकडनं ब्लॅक दिसायला लागलं की सगळंच ब्लॅक जायचं. बापरे. म्हणजे माझी नजर जायची पूर्ण. अच्छा, म्हणजे पूर्ण दोन्ही डोळ्यांची जायची. मला ही गोष्टच माहीत नव्हती की झोपल्यावर माझी नजर येते म्हणून. अच्छा. मला दिसा नाही म्हणल्यावर आता काय करू. रडायचं नुसतं मी. एक वेळेस माणूस आंधळा असेल तरी चालेल, सुरुवातीपासून जन्मजात आंधळा असेल ना तरी चांगले, पण सगळी दुनिया माहीत होती त्याला दिसतीये आणि आज तो दिसते आणि उद्या तो आंधळा झालाय, ती गोष्ट मनाला तो माणूस हेच करू शकत नाही, सहनच करू शकत नाही. आणि माझी नजर गेली. गेल्याच्या नंतर मग मी रडत 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 बायको म्हणे तुम्ही झोपा बरं तुम्ही लय रडत. आणि मी थोडा भावनिक आहे, झोपलं का मला दिसायचं, ते आनंद वाटायचा ना, आली माझी नजर परत. पण ते उठल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं. मग मी नगरला परत गेलो दुसऱ्या दिवशी की डॉक्टर असं होतंय. त्यांनी मला मग मास्टर MRI म्हणून करायला लावलं. मग माझ्या माइंडमध्ये 5 ब्लॉकेज निघाले. बापरे. तेव्हा मग यांना क्लिक झालं की याला पॅरालिसिस येऊन गेलाय. आणि ते म्हणले तुम्हाला 1 टाइम 2 पॅरालिसिस आले. बापरे. मग तेव्हा मला लक्षात आलं की मला पॅरालिसिस झालाय. मग तिथपासून माझी ट्रीटमेंट सुरू झाली. पण ही शनिवारी गोष्ट झाली. मला जेव्हा क्लिक झालं की माझी नजर गेली, सोमवारी डॉक्टर असतात, रविवारी सुट्टीच असती. हे 2 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात भयानक. मला खाता येत नव्हतं म्हणजे मला दिसतच नव्हतं. हे माहीत नव्हतं ना झोपून नजर येते म्हणून. बायकोनेच घालायचं सगळं, जेवायचं वगैरे, घास सगळं बायकोनेच भरवायचं. बाथरूममध्ये लगविल जरी जायचं म्हटलं तरी बायकोनेच न्यायचं. दिसतच नव्हतं, एकदम काळा कुट्ट, काहीच नाही, अंधार व्हायचा, नुसतं रडायचं मी दिसत नाही म्हणून. मग त्यांनी मला तिथपासून ट्रीटमेंट सुरू केली. पण महिनाभर केली माझ्या हिशोबाने. महिन्यानंतर मला 10 मिनिटांनं उभं राहिलं की नजर यायची. अच्छा. फक्त 10 मिनिटं. त्यांनी मला सांगितलं की तुझं आयुष्य हेच आहे. आता त्यांनी याच्या मागचा कारण जे ते असं सांगितलं की जागरण. आता मी बिझनेसमध्ये होतो, जे जामखेडला नाही मी नवीन आणण्याचा प्रयत्न केला, धंदा वाढला, काम कंटिन्यू राहिलं, रात्रभर झोप नसायची कामामध्ये, बाहेर खाणं आलं, कारण डब्बा प्रत्येकच वेळेस आपण घेऊन जातो असं शक्य नाही. बरोबर आहे. कधी कधी 8 वाजायचे, कधी कधी 12 वाजायचे, कधी कधी पहाटचे 5 पण वाजायचे घरी यायला. त्याला पर्यायच नसतात. जोपर्यंत काम आमचं डन होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी होतच होत्या. त्या गोष्टी त्यांचं मत त्याला नडल्या. आणि ह्या प्लस ह्या लग्नाच्या गोष्टी, ह्यानी जी माझ्या मनात विचारसरणी सुरू झाली त्याचाच आघात माझ्या तो याच्यावर झाला. तो विचारण्यात हायपर टेन्शन म्हटल्यावर तेच झालं. म्हणजे रात्रभर जागरण, काम, टेन्शन, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि ह्या तिन्ही गोष्टीने माझा घात झाला. मग ते त्याच्यानंतर 10 मिनिटांनं जर म्हणलं, ते म्हणलं तुम्हाला जर जगायचं असेल तर धंदा सोडायचा, बिझनेस सोडून द्या. बिझनेस सोडून कसं जमायचं म्हणलं. 50-60 लाखाचं त्यावेळेस भांडवल होतं माझ्याकडं. हे काय करायचं, विकायचं जरी ठरलं, दुसरा धंदा जरी करायचा, परत पहिली पायरी आली, शून्यातून परत उभं राहायचं, परत पहिली पायरी आली, ते शक्यच नाही. मग हे करायचं जरी म्हणलं, बरं जरी विकायचं म्हणलं, आमचं कसं आता हे सेटअप आज लावलं लागतो, 2 दिवस पुढच्या सीझनला जुना होतो, त्याचे पैसे येत नाहीत, परत माझ्याकडं मी 50-60 लाखाचं भांडवल सांगतोय, आणि आज विकायला काढलं का 10 लाख रुपये सुद्धा 1 टाइम नाही येणार. ते विकून काय करणार. बरं वडील म्हणायचे, तोपर्यंत आई वारली होती माझी, वडील म्हणायचे की तू हे कर, गावाकडे राहायला. म्हणलं गावाकडे येऊन करणार काय, एवढा सेटल धंदा आहे, तो सोडून करणार काय, तर पर्याय नाही. आता हे असं लढावं लागेल, जसं आहे तसं लढू. परत म्हटलं घरी बसून बायकोला म्हणलं की आपण बसून चांगलं नाही, घरामध्ये काहीतरी करावं लागेल. मग दाजी म्हटले आपण ओपिनियन पुण्यामध्ये एक ओपिनियन घेऊ डॉक्टरांचं. मग सह्याद्री हॉस्पिटलला ओपिनियन घेतलं मी. तिथं मला रिझल्ट आला. एक 3 वर्ष ट्रीटमेंट घेतली मी त्यांची. अच्छा. 3 वर्षानंतर माझी नजर आली. क्या बात आहे.
चारुदत्त आपटे त्यांनी माझी ट्रीटमेंट दिली आणि एक आराधना चव्हाण म्हणून मॅडम आहेत, त्यांनी माझ्या दोघांनी मिळून ट्रीटमेंट घेतली मला. म्हणजे त्यावेळेस बी त्यांनी मला शाबासकी दिली ती, ह्या गोष्टीतून वाचणार म्हणजे तुझं नशीब आहे, पुण्य, आईचं पुण्य, बापाचं पुण्य किंवा तुझं पुण्य म्हण, बरोबर, त्यातून तू वाचलाय म्हणले, तुझी नजर आली, हे सगळ्यात मोठं बेस्ट आहे. सो मग त्यानंतर तुम्हाला 100% विजिबिलिटी आली. विजिबिलिटी आली. ओके, मग पुढे विजिबिलिटी नंतर मग त्यांनी 3 वर्ष ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर मग त्यांनी माझ्या टॅबलेट वगैरे कमी करत गेल्या. मग तेव्हा मला कुठंतरी मी स्टेबल झालो. मग त्यांनी अजूनही मला ते सांगितलं की काम चेंज कर, पण नाही शक्य, आता करणं शक्यच नाही ना. बरं, कारण बिझनेसशिवाय काहीच नाही माझं. सो 800 रुपयेपासून जो प्रवास चालू झाला होता, आता तुमच्याकडे जवळजवळ नाही म्हणलं तरी तो 80 लाखाचं म्हणजे 1 कोटी रुपयेपर्यंतच भांडवल तुमच्याकडे आलं ते. आणि म्हणजे हा प्रवास काही साधा नाही आहे. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की तुमच्या वाईफनी जे तुम्हाला सपोर्ट केला आहे तो खरंच म्हणजे सपोर्ट म्हणजे आता मी तुम्हाला मग अशी म्हटलं की लग्नापासनं मी आत्तापर्यंत तिला वैयक्तिक लाख रुपयाचं सोनं केलं आहे फक्त. बापरे. आजच्या महिला अशा आहेत की त्यांना सोनं खूप लागतं. म्हणजे ती कधी म्हणलीच नाही मला की हे घ्यायचं आहे, नाही म्हणली कधीच. कारण परिस्थिती ती बघायची ना, परिस्थिती जाणून होती. ती म्हणलीच नाही मला की कधी सोनं घे, कधी काय कर, काहीच नाही. फक्त आपल्याला काय करता येणार ज्याने आपण सुखी राहतो, बस तिची एवढीच ही असायची. ती म्हणलीच नाही कधी मला सोनं घे किंवा माझ्या नावावर असं कर तसं कर, काही नाही. फक्त तुम्ही सुखी राहा, तुमच्यासोबत मी, एवढाच तिचा एक शब्द असायचा. मी तिला कधीच घेतलं नाही. तुम्ही मला काम काही सांगा. मी आजही आमच्याकडे तुम्हाला सांगतो, फुलं कटिंग करायला लेडीज मी तिला म्हणतो रोजाने लावत जा. ती नाही लावत, ती एकटीच करते घरात. बापरे. फुलं कटिंगचं सगळं ती करते. आम्ही जी आता नाही काय सप्तपदीची रांगोळी आली बघा, ती रांगोळी काढायला किंवा वेलकमची रांगोळी करतो आम्ही, ती सगळं फुल कट करावं लागतं. 5-5, 6-6 किलो फुलं असतात. हात दुखतात, तिचे हात दुखतात मला माहिती. म्हणजे ती इथपर्यंत तुम्हाला सांगतो तिचा सपोर्ट असा आहे. आमचे पडदे जे धुवायचे आहेत ना, त्याला बाहेर 40 रुपये किलोनी घेतात. आहे असं म्हणजे मळ असलेला कपडा जो आहे तो 40 रुपये किलोनी धुतल्यानंतर आधी धुवायच्या आधीच वजन, ते सुद्धा बाहेर न जाण्यासाठी. ती मला काय म्हटली माहिती का, मला बड्डेला गिफ्ट काय करताना वॉशिंग मशीन. तिच्या मागची तिची कन्सेप्ट काय होती की कपडे धुवायला जे बाहेर पैसे जातात ते घरात राहतील. मग तिला मी गिफ्ट दिलं, बड्डेच्या टाईमला वॉशिंग मशीन गिफ्ट दिलं. मग त्यानंतर तिनं तेव्हापासून आमचा घरातला एकही पडदा आत्तापर्यंत बाहेर नाही गेला, स्वतःच धुती घरामध्ये. म्हणजे किती सपोर्ट आहे. म्हणजे किती, म्हणजे एखादी म्हटली असते ना की मला हे घ्यायचं. अजूनही मी तुम्हाला सांगतो तिचा मोबाईल एकदम फुटलाय. मी तिला म्हणतो मोबाईल घे तुला, नाही म्हणते काय करायचं मोबाईलचं, आपण जागा घेऊ, आपण म्हणजे हे करू. आता स्वप्न प्रत्येकाचंच असतं, घर बांधायचं, हे करायचं. आता त्यात आम्ही तिथं बाहेरून आलेलो आहेत ना, त्यामुळे आम्हाला रूम वगैरे भाड्याने, अजून पण रेंटनीच मी तिथं. बस प्रत्येकाचं स्वप्न तेच असतं की बाबा मी तिथं घर बांधेन, आणि ते त्याच्यासाठीच ही म्हणते, मला नको काहीच. नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे की आपल्या लक्ष्मीचं म्हणजे आपल्या घरातली जी बायको आहे, जी लक्ष्मी आहे, तिचं जर ऐकलं तर कुठलाही मुलगा असू द्या, कसाही असू द्या, तिचं जर ऐकलं तर तो 100% यशस्वी होणारच. म्हणजे त्या स्वार्थी विचार, मी म्हणतो ना, महिला स्वार्थी विचार कधीच करत नाहीत करत, कधीच करणार नाहीत. स्वतः आपण नाही का, मी तरी म्हणतो ना, मला आयफोन पाहिजे, तुला काय करायचं आहे मोबाईलचे, आपण म्हणू शकतो, पण महिला म्हणतच नाहीत. जे म्हणतात ना ते पहिली म्हणे की आई सगळ्यात शेवट जेवती, काय राहील त्यातच. ती तशीच गोष्ट आहे ही लेडीजची पण, की त्यांचा स्वार्थ नाहीच आहे. तिनं मला प्रत्येक गोष्टीत त्याच्यातून आपल्याला काय भेटेल. आता त्यात आमचे मित्र सगळे मोठे ना, ह्या गिफ्ट देणं वगैरे ह्या गोष्टी ती बघती ना डोळ्यासमोर. आणि कसं असतं ना, आपण त्याच्यात एखादे मित्र आपण ज्या याच्यामध्ये राहतो ना, त्यांच्यासारखं राहण्याचा बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो. बरेच जण करतात ते. आम्ही दोघांनी ते गोष्टी केल्याच नाहीत, ती नाही मी नाही, पण बरोबरी करण्याचाही प्रयत्न केला नाही तिनं कधीच. बरोबर, की तिला हे गिफ्ट देतात म्हणून मला तुम्ही देतात का, नाही, असं काहीच नाही. जे आहे ते सोनं आहे, तिच्यासाठी मीच सोनं आहे, हे तिचं टॅगलाईन आहे तिची. क्या बात आहे. आत्तापर्यंत म्हणजे ती प्रत्येकाचं तिचं हेच आहे. नाही, खरंच म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला मी नशीबवान. आणि नशीबवान म्हणजे माझी लक्ष्मी खरी तीच आहे. तिच्यामुळंच माझ्या घरात लक्ष्मी. मी जेवढं उभा झालोय, ज्या कृष्णा इव्हेंट जेवढं मोठं केलंय मी, ती पडद्यामागची कलाकार ती आहे.
हो. ती दिसत नाही लोकांना, फक्त मी डेकोरेशन करतो हे दिसतंय. पण आता बऱ्याच जण, आता माझा लीडशी कॉन्टॅक्ट जास्त असतो ना ह्या डेकोरेशनमुळं. आता तिच्या पण त्या मैत्रिणी आहेत तिथं जामखेडमधल्या, त्यांना सगळ्यांना माहिती की अश्विनी काय करते घरामध्ये. सगळ्यात सपोर्ट तिचा, मुलाचाही तितकाच आहे. आता कसं होतं, आपण परिस्थिती ती बघितली ना. मुलगा, आता मी वैयक्तिक अजूनही तुम्हाला सांगतो, मला घरामध्ये फक्त 2 ते 3 शर्ट असतात, म्हणजे एक्स्ट्रा शर्ट नाहीत माझ्या घरामध्ये. माझ्यासाठी मुलाला घेतो मी, बायकोला साडी घेतो, कारण मला माहिती ते मागत नाहीत. मला परिस्थितीची जाणीव असल्यामुळे ते मागत नाहीत, मी त्यामुळं मी देतो. आत्ता मी एक 8 दिवसापूर्वी जागा घेतली, मी तिला गिफ्ट म्हणून मागं एक म्हणजे गंठण केलं होतं. अच्छा. एक साधारणतः मला वाटतं 16 ग्रॅम असेल, 15-16 ग्रॅम असेल. तिला गिफ्ट म्हणून केलं तर मी त्यावेळेस पैसे शिल्लक पडले ना, त्यावेळेस केलं मी. आणि तिनं मला आता अंगठी केली होती मागच्या बड्डेला माझ्या. आता पैसे शिल्लक झाल्याच्या नंतर हे गोष्टी झाल्या. बरं. आत्ता जागा घेतली, जागा घेतल्याच्या नंतर मी तिथं, माझ्याकडे ॲडव्हान्सला काहीच नव्हतं. मित्राला सांगितलं ॲडव्हान्स दिला, ॲडव्हान्स देऊन आलो. घरी आलो, तिला अशी गोष्ट सांगितली, तिनं लगेच काढून दिलं. जागा झाली, याच्यापेक्षा काय मोठं आहे? काय मोठं आहे? तिनं दिलं ते, म्हणजे लगेच ह्या गोष्टी एवढं सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा. कारण तुम्ही बघतीन ते तिकून उसनेवर, कारण त्यांची, आता मी तेवढं मॅनेज करू शकतो, तेवढं पैसे मी मित्रांकडून मी मॅनेज करू शकतो. पण तिच्या डोक्यात काय की ह्या गोष्टीमुळे ह्यांना त्रास होणार आहे, मेंटली काय ना मला त्रास होईल, ते नकोच ना. हे काय कामाचं त्यापेक्षा सोनं. म्हणजे तिचा प्रत्येक गोष्टीत सपोर्ट आहे, प्रत्येक. मी जो उभा आहे ना, तो तिच्यामुळेच. क्या बात आहे. प्रत्येक याच्यात सेटअप करायचं आहे का, ठीक आहे, आपण ते फुलं तिकडून नको आणायला, आपण घरीच बनवू. कितीतरी अशा आपल्या बहिणी असतील की ज्या खूप प्रयत्न करत असतील, की म्हणजे कुणाचं असेल चांगलं, पण काही आपल्या बहिणी खूप प्रयत्न करत असतील की यार आपल्या नवऱ्यानीही काही बिझनेस उभा केला पाहिजे, आणि खूप इच्छा असते की त्या आपल्या नवऱ्याला मदत करावी, पण ते कधी कधी काही पुरुष लोक ऐकत नाहीत. पण मला असं वाटतं की तुम्ही जर हा त्यांना व्हिडिओ दाखवला तर कमीत कमी त्यांना ते एक असतं ना, एक बेसिक छोटं मोटिवेशन मिळेल की हां भाई, म्हणजे जर पैशाची अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील की बाबा होत नाही आहे, तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघा एकत्र सगळ्यांनी, कुटुंबानी हा बसून तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जसं तुम्ही आहात तसेच हे आहेत, किंवा लाईक नाही का की आपली परिस्थिती आपण कशी बदलू शकतो. तर मला वाटतं की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर मग आता हे जे आहे, मला तर वाटतं की घरातला जर व्यवहार स्त्रीकडे असेल तर मला वाटतं की खूप गोष्टी बदलू शकतात. पुरुष, मला माहिती आहे, मी स्वतः पुरुष आहे, माझी आई आहे घरी, तर मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा पैसे आपल्या लक्ष्मीच्या किंवा आपल्या आईच्या किंवा बायकोच्या हातात असतील तर ते पैसे खरंच खूप सेफ राहतात. कारण त्या गोष्टीचे म्हणजे तुम्हाला रुपयाला रुपये जोडणारच. ती स्वभावच तसा असतो. ॲज अ पुरुष आपण 1 रुपयाचे 10 रुपये कधी घालून बसेल आपल्याला काही करणार नाही, पण त्या नाही करणार तशा. 1 रुपया लावणार आणि ते पण सेफ ठेवणार. तो पैसा जो आहे, जो घरात असेल किंवा तो लेडीजकडे असेल, तो तुमच्या अशा कामाला येणार ना जिथं खरंच तुमची त्या, म्हणजे तिथं 1 रुपयाला 10 रुपयाची जिथं किंमत असेल ना, ती त्या रेंजमध्ये ती पैसे येणार. म्हणजे ते असे कामाला येतात असं मला सांगायचं. नाही, नक्कीच मला हे खूप छान वाटलं की तुमचा, म्हणजे मी खूप कमी उदाहरणं बघतो की असा कोणता पुरुष म्हणत नाही की मला माझ्या बायकोचा सपोर्ट आहे किंवा मी माझ्या बायकोचा ऐकतो. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे म्हणजे हे कुटुंब वाढवण्यासाठी खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि काही पुरुषांना जर इगो असेल की बाबा नाही का की नाही हिला काय कळतंय, तिला काय कळतंय, तर मग हा 100% लॉस आहे. जर तुम्ही तुमच्या घरातल्या बायकोचं ऐकत नसाल तर हा 100% तुमचा लॉस आहे. तर सर, तुम्ही जसं म्हटलात की तुमच्या आईचा पण खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये, कारण मला असं वाटतं की मुलं आपल्या आईकडूनच आपले संस्कार घेतात 100%, कारण मी सुद्धा माझ्या आईकडूनच ते संस्कार घेतलेले आहेत. तर तुम्हाला वाटतं का की आत्तापर्यंत तुम्ही हे जेवढं म्हणजे एवढा तुम्ही सपोर्ट आहे, एवढं तुम्ही तुमच्या वाईफचं म्हणजे तुमच्या ह्यात तुम्ही दोघं जण मिळून एवढं सगळं करताय, पण कुठंतरी आईची शिकवण असणार आहे पाठीमागं? तिची शिकवण्याशिवाय हे शक्यच नाही.
हा ना. तिनं मला म्हणजे 6वीपासून जेव्हा कामाची सुरुवात लावली, मला कॉलेज लाईफ ही कधी मी जगलोच नाही ना, त्यामुळं काम कंटिन्यू असायचं. त्यामुळे तिनं सवय लावल्यामुळे मला ह्या गोष्टी माहीतच झाल्या नाही. त्या कारणावर व्यसन लागलं नाही मला. मी अजूनही बिगर व्यसनी, मला कसलंच व्यसन नाही, सुपारीचं नाही, बडीशोप नाही, काही नाही, काही नाही, कसलंच व्यसन नाही. अरे वा. हे तिच्यामुळेच लागलं, कारण मी कामात व्यस्त होतो. मला माझ्यासाठी विचार करायचा वेळ कधी भेटलाच नाही ना. बरोबर. मी कामाला जातो म्हणजे मी त्यांचाच झालोय ना. हो. मला त्यांच्याच गोष्टी करायच्यात, माझ्यासाठी वैयक्तिक वेळ भेटलाच नाही. त्या शॉक वगैरे ज्या आहेत त्या गोष्टी मला भेटल्या, म्हणजे नाही का ते काय म्हणतात त्याला, पण ते शौक पाणी. हा ह्या गोष्टी मला भेटल्याच नाही ना करायला. म्हणजे इतर मुलांसारखं, इतर मुलं नाही, लहान वयात नाही का खेळतात, बागडतात, त्यांना सगळ्या सुखसोयी सुविधा भेटतात, बाहेर जाणं असतं, खाणं येतं, पिणं येतं, ह्या गोष्टी मला कधीच नाही भेटल्या. पण आपल्यासारख्या गरीब मुलाला कामाशिवाय पर्याय नाही. आणि जो पोरगा एकदम ग्राउंडमधनं येतो, ज्याला माहिती आहे की जो 10, 20, 30 रुपये कमवून आलेला पोरगा आहे ना, त्यांनी लाखो काय, त्यांनी त्याच्याकडे करोडो जरी आले तरी तो तसाच राहणार. हो, एकदम डाऊन टू अर्थ. नाही, खरंच खूप छान वाटलं दादा, तुम्ही आज आलात पॉडकास्टवरती, आणि मला वाटतं खूप छान संभाषण झालं. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा. जवळच्या माणसांना हा पॉडकास्ट दाखवा, सगळे जणांनी एकत्र बसून तो पहा, याच्यावरती कमेंट्स करा, तुमचं मत कळवा, कारण तुमचं मत येणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण खूप करोडोंच्या गोष्टी करत नाही आहेत, 2 छोट्या म्हणजे लाईक लाखाच्याच गोष्टी आहेत, किंवा खूप छोटा बिझनेस आहे पण तो लाखोंचा बिझनेस करोडोमध्ये नेण्याची हिंमत ठेवतो. त्यामुळं जर तुम्ही आज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, आणि तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर खाली गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, नक्की भरा, मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेल. तोपर्यंत भेटत राहूया. सर धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.